राज्यसेवा असू द्या, नाहीतर कंबाईन असू द्या, नाहीतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची भीती वाटते. कारण एवढंच आहे की आयोगाचा जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्डकडून आता NCERTकडे झुकत चाललेला आहे. आणि याच्यामुळेच NCERT बद्दलची भीती मनातून काढून टाकण्यासाठी मी NCERT पूर्ण मराठीतून आणतोय. आणि आपला पॅटर्न कसा असणार आहे, तर विज्ञान विषयावर जे काही महत्त्वाचे टॉपिक वारंवार विचारले जातात, आपण ते टॉपिक रोज रात्री 9:30 वाजता आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्या टॉपिकवर आजपर्यंत आयोगाने कशा प्रकारे PYQ विचारलेला आहे सगळ्याचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. आपला व्हिडिओ फक्त 30 ते 45 मिनिटाचा राहणार आहे, पण प्रयत्न एवढाच राहणार आहे की येणाऱ्या एक्झामपर्यंत तुमचा विज्ञान विषयाचा सिलेबस माझ्याकडून कव्हर झाला पाहिजे. चला, मग आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे नॉमेनक्लेचर. आज आपण सुरुवात करणारे वर्गीकरण, नंतर पाहणारे वनस्पतीचं वर्गीकरण, नंतर पाहणारे प्राण्यांचं वर्गीकरण. मग आत्ता आपल्याला जो टॉपिक कव्हर करायचा आहे तो टॉपिक आहे नॉमेनक्लेचर, म्हणजे नाव द्यायची पद्धत. पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू आणि याच्यावर आयोगाने आत्तापर्यंत कशा पद्धतीने किती प्रश्न विचारलेले सगळे डिटेलमध्ये पाहू. 8वी आणि 11वी बायोलॉजी याच्यासाठी मी रेफरन्स बुक म्हणून वापरतोय. ठीक आहे, चला मग आपण आता टॉपिकला सुरुवात करू. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू नॉमेनक्लेचर, नामांकरण म्हणजे काय. पण त्याच्या अगोदर पहा, मी म्हणलं ना तुम्हाला की मी 8वी आणि 11वीचं पुस्तक वापरते रेफरन्स म्हणून. 8वीचं पुस्तक उघडलं, पहिला धडा उघडला ना, इथं तुम्हाला 3 प्रश्न दिसतात आणि तुम्ही ते नेहमी तुमच्या डोळ्याचा आत टाकतात. आणि आयोगाने इथंच आतापर्यंत 1000 वेळेस प्रश्न विचारलेले आहे. नामकरण म्हणजेच नॉमेनक्लेचर, अगदी महत्त्वाचा कॉन्सेप्ट. खूप प्रश्न विचारलेला आयोगाने याच्यावर. काय हो नॉमेनक्लेचर म्हणजे? नॉमेनक्लेचर म्हणजे नाव द्यायची पद्धत. भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या लहान मुलाचं आपण जे बारसं घालतो त्याच्यात त्याला जे नाव देतो, अगदी त्याच पद्धतीने सजीवाला सुद्धा नाव दिलं जातं. मग सजीवाला शास्त्रीय नाव का दिलं जातं? सोपं उदाहरण सांगतो की आपल्याकडे आपण महाराष्ट्रात आंब्याला आंबा म्हणतो, दिल्लीमध्ये गेला तर तुम्ही त्याला आम म्हणणार, US मध्ये गेला की त्याला मँगो म्हणणार, त्याच्यानंतर जापानमध्ये गेलं तर त्याला काटाकामा म्हणणार, इतर ठिकाणी अजून काहीतरी वेगळ्या नावाने बोलतील. मग हे आंतरराष्ट्रीय लेवलला होणारा जो गोंधळ आहे हा टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलं की सगळ्या सजीवांना एक साधारणतः शास्त्रीय नाव द्यायची पद्धत शोधून काढली, त्यालाच म्हणलं जातं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय की सजीवाला नाव द्यायची शास्त्रीय पद्धत. कॉन्सेप्ट पक्का. मग सजीवाला शास्त्रीय नाव द्यायची जी पद्धत आहे ती कोणी शोधून काढली? कार्ल लिनियसने शोधून काढली. आणि त्या पद्धतीला म्हणलं जातं द्विनाम पद्धती. का बरं द्विनाम पद्धती? एकदम सोपं उदाहरण आहे. माझं नाव चंदन कुटे, माझ्या नावामध्ये 2 शब्द आहेत, चंदन आणि कुटे. कुटे हे माझं खानदान दर्शवतं आणि चंदन हे माझं व्यक्तिवाचक नाव आहे. अगदी त्याच पद्धतीने कार्ल लिनियसने सुद्धा प्रत्येक सजीवाला 2 शब्दाचं नाव दिलं. जसं आंबा, आंब्याचं शास्त्रीय नाव काय आहे तर मॅग्निफेरा इंडिका. याच्यात पहिलं जे नाव आहे ती प्रजाती दर्शवणारं नाव आहे, ज्याला आपण जीनस म्हणतो किंवा जेनेरिक नेम म्हणतो. दुसरं जे नाव आहे ते जात दर्शवणारं नाव आहे, ज्याला आपण स्पीसीज म्हणतो किंवा स्पेसिफिक इपिथेट म्हणतो किंवा स्पेसिफिक नेम म्हणतो. म्हणजे आंब्याचं शास्त्रीय नाव काय झालं? मॅग्निफेरा इंडिका. आणि याच्यात 2 शब्द आहे, पहिला आहे मॅग्निफेरा, दुसरा आहे इंडिका. मॅग्निफेरा हे जीनस दर्शवणारं, प्रजाती दर्शवणारं, आणि इंडिका हे स्पीसीज दर्शवणारं. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर वाघाचं उदाहरण, टायगर. टायगरचं शास्त्रीय नाव काय आहे तर पॅन्थेरा टिग्रिस. याच्यात पॅन्थेरा जे आहे ते आहे जीनस आणि टिग्री जे आहे ते आहे स्पेसिफिक नेम. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. सर तुम्ही म्हणता मला नॉमेनक्लेचर कळलं, मला बायोनॉमिन नॉमेनक्लेचर सुद्धा कळलं, पण सर स्पीसीज काय, जीनस काय, जाती काय, प्रजाती काय हे अजून माझ्या डोक्यात बसत नाही. चला मग आता हा कॉन्सेप्ट पक्का करू. स्पीसीज म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं झालं तर घोडाघोडी. दोघं एकाच जातीचे आहे, दोघं एकमेकाला भेटू शकतात, पिलांना जन्म देऊ शकतात. जे काही पिलं जन्माला येणार आहे ते परत पुन्हा पिल्लांना जन्म देणार. म्हणजे हे दोघं झाले एकाच जातीचे, म्हणजे एका स्पीसीजचे. मग जीनस म्हणजे काय, प्रजाती म्हणजे काय तर घोडा आणि गाढव. हे दोन्ही वेगवेगळ्या जातीचे पण ते एकाच प्रजातीचे. हे शक्यतो एकमेकाला भेटणार नाही, आणि ज्यांना वाटलंच की भेटायचंच आपल्याला ते भेटतील. भेटल्यावर एखाद्या पिलाला जन्मसुद्धा देतील. पिलाला जन्म दिल्यावर मात्र जे जन्माला येणार आहे ते असणार आहे खेचर. आणि हे जे खेचर आहे हे इम्पॉर्टंट किंवा इनफर्टाईल असणार, हे नवीन कुठल्या पिलांना जन्म देऊ शकणार नाही. याला म्हणायचं प्रजाती. म्हणजे जर शास्त्रीय व्याख्या करायची झाली स्पीशीजची तर ती की बाबा जे सजीव एकमेकाला भेटू शकतात, प्रजनन करू शकतात आणि सुपीक फर्टाईल संतती जन्माला घालू शकतात, त्याला तुम्ही म्हणू शकता एका स्पीशीजचे. आणि जीनस म्हणजे काय की जे सजीव एकमेकाला शक्यतो भेटत नाही आणि भेटले तरी ते असे सजीव जन्माला घालतील की जे इनफर्टाईल असतील, पुढे नवीन संततीला ते काय जन्म देऊ शकणार नाही, त्याला म्हणायचं जीनस किंवा एकाच प्रजातीचे सजीव. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहे त्यांचं शास्त्रीय नाव काय असेल ते पण पाहू.
ही गंमत नाही बरं का, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मी तुमचा आहे ना 2 ते 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करतोय नॉमेनक्लेचरचा, पण मी तुम्हाला दाखवून देतो याच्यावर आयोगाने 4 ते 5 प्रश्न विचारले ना, आपण ते लगेच सोडवणार आहे. चला मग आपल्या ओळखीचा सजीव कोण? सिंह. सिंहाचं शास्त्रीय नाव काय? पॅन्थेरा लिओ. याच्यात पॅन्थेरा जे आहे ते आहे जेनेरिक नेम, जीनस किंवा प्रजाती दर्शवणारं नाव, आणि लिओ काय आहे? हे आहे स्पेसिफिक नेम किंवा स्पीसीज किंवा जाती दर्शवणारं नाव. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बिबट्या म्हणजे लेपर्ड. आता या लेपर्डचे शास्त्रीय नाव काय? पॅन्थेरा पार्डस. आता पॅन्थेरा काय झालं? जेनेरिक नेम, आणि पार्डस काय झालं? स्पीसीज नेम, जाती दर्शवणारे नेम. अगदी त्याच पद्धतीने वाघाचं सुद्धा पहा, पॅन्थेरा टिग्रिस. याच्यात जीनस जेनेरिक नेम काय झालं? पॅन्थेरा, आणि स्पीसीज स्पेसिफिक नेम, जातीचं नाव काय झालं? टिग्रिस. एक गंमत पाहिली का तुम्ही? सिंह असो, बिबटे असो, वाघ असो, हे सगळे एका प्रजातीचे आहे आणि त्याच्यामुळे यांच्या प्रजातीचं नाव सारखंच आहे, ते म्हणजे पॅन्थेरा. आलं लक्षात? आता झालं खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू प्रश्न कसे आलेले आहे. पहा बरं जमतो का प्रश्न हा. 3 मिनिटात तुमचा कॉन्सेप्ट पक्का करून दिलेला आहे मित्रांनो. राज्यसेवा पूर्व 2018 ला प्रश्न आलेला आहे ना, हाच प्रश्न राज्यसेवा पूर्व 2014 ला सुद्धा विचारला गेलेला आहे, जसंच्या तसं रिपीट झालेला आहे. चला, आणि मला आता उत्तर सांगायची गरज नाही, तुम्ही उत्तर काढलेलं आहे. उत्तर आहे काल लिनियस. काय होता प्रश्न? तर प्रश्न असा होता की वनस्पतींना, त्यांनी ॲक्च्युली सगळ्या सजीवांना दिली पण इथं प्रश्न स्पेसिफिक विचारला, वनस्पतींना शास्त्रीय नाव द्यायची द्विनाम पद्धती ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर याचं उत्तर आहे काल लिनियस. दोनदा प्रश्न विचारलेला आहे आयोगामधून हा. नॉमेनक्लेचरवरचा आपण 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का केला आणि याच्यावर आयोगाने 3 प्रश्न विचारलेला आहे. काय आहे प्रश्न? कंबाईन पूर्व 2022 ला क्लिअरली सांगतो की NCERT कडे झुकणारा पॅटर्न आहे आयोगाचा. आता प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि त्यांचे वैज्ञानिक नावे यांच्या संदर्भात बरोबर आहे? या सगळ्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत त्यांची शास्त्रीय नावे NCERT मध्ये दिलेली आहे 11वी 12वी मध्ये. या ठिकाणी पहिले जे ऑप्शन आहे ते आहे आशियाई सिंह. बरोबर आहे का? याचं शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ. आत्ताच पाहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पट्टेरी वाहक. याचं शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टिग्रिस. हे पण आत्ताच पाहिलं आपण, हे सुद्धा बरोबर आहे. आता भारतीय गेंडा. भारतीय गेंडा काय दिलेलं आहे? रायनोसिरस युनिकॉर्निस. हे सुद्धा बरोबर आहे. आणि हरिण जे आहे थॅमिन हरिण, याचं शास्त्रीय नाव सर्बस इलिदी. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 सर्वच्या सर्व पर्याय बरोबर आहे. मी म्हणलं ना मित्रांनो, आयोगाने NCERT कडे झुकत चाललेलं आहे. द्विनाम पद्धतीचा जन्म कोण? 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. हा, पण द्विनाम पद्धतीमध्ये एखादं शास्त्रीय नाव लिहिण्याचे नियम काय आहे हे 11वी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मी म्हणतोय ना, मी सगळे NCERT तुमच्यासाठी मराठीतून आणतोय. या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे? तर प्रश्न एकदम सोपा आहे की प्रश्न आहे की द्विनाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे? तुम्हाला 4 ऑप्शन दिलेला आहे आणि चारीपैकी कोणतं चुकीचं ते ओळखायचं आहे. इथं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते चुकीचं आहे. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. या ठिकाणी ऑप्शन 2 काय आहे? जातीवाचक नाम आणि जातीवर्ग नाम या दोन्हीही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने होते. चूक. कसं ते आपण डिटेलमध्ये आता पाहू. मग या सजीवांना शास्त्रीय नावं देताना कोणते नियम पाळायचे? सगळ्याच्या सगळं 11वी NCERT मध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिला नियम, सजीवांची जी काही शास्त्रीय नावं आहे ती लॅटिन भाषेमध्येच असली पाहिजे. का बरं? कारण की लॅटिन भाषा ही डेड लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये आता कुठलाही नवीन शब्द ॲड होत नाही, म्हणून शास्त्रज्ञांनी त्या भाषेची निवड केलेली आहे. जर तुम्ही ते नाव शास्त्रीय नाव छापताय तर ते नेहमी इटॅलिक फॉन्टमध्ये पाहिजे, म्हणजे तिरप्या अक्षरात पाहिजे. इथं पाहू शकता आपण मॅग्निफायर इंडिका इटॅलिक फॉन्टमध्ये तिरपं छापलेलं आहे. जर तुम्ही ते नाव हाताने लिहिणार असाल तर दोन्हीही शब्दाच्या खाली वेगवेगळे अंडरलाईन मारणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की बाबा हे जे शास्त्रीय नाव आहे हे 2 शब्दांनी बनलेलं आहे. पहिलं जीनस आणि दुसरं स्पेसिफिक, किंवा पहिलं जेनेरिक नेम आणि दुसरं स्पेसिफिक नेम. दोन्हीच्या खाली तुम्हाला अंडरलाईन मारणं गरजेचं आहे. तिसरा नियम, आता जे पहिला शब्द आहे ज्याला आपण जीनस म्हणतो, हा नेहमी मोठ्या अक्षराने सुरू झाला पाहिजे, कॅपिटल लेटरने सुरू झाला पाहिजे. पाहिजे मँगो, मँगो कसा यम कॅपिटल लेटरने सुरू झाला. दुसरं जे आहे शब्द स्पीसीज, तो मात्र स्मॉल लेटरनी सुरू झाला पाहिजे. इथे इंडिका पहा स्मॉल लेटरनी सुरू झालेला आहे. आपलं जे दुसरा पर्याय होता ना की त्याच्यात दिलं होतं की बाबा दोन्हीच्या दोन्ही शब्द जे आहे ते मोठ्या अक्षरातच लिहिले पाहिजे. चूक. शास्त्रीय नियम काय सांगतो की पहिलं मोठं अक्षर आणि दुसरं लहान अक्षर. बरोबर आहे. तिसरा नियम काय आहे की ज्या सायंटिस्टनी त्या सजीवाला शोधलेले किंवा सजीवाचं नाव दिलेलं आहे त्याचं नाव
शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं गेलं पाहिजे आणि ते शेवटी लिहिलं पाहिजे. जसं मॅग्निफेरा इंडिका याचा शोध लावला होता. हे नाव जे दिलेलं आहे शास्त्रीय हे कार्ल लिनियसने दिलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिकच त्याचं नाव लिन म्हणून पुढे दिलेलं आहे. झाला कॉन्सेप्ट पक्का? झालाच असं. मित्रांनो एक सांगतो तुम्हाला बरं का, चला हे नियम आता तर याचे झाले शास्त्रीय नाव द्यायचे. मी तुम्हाला महत्त्वाचा नियम सांगतो विज्ञानाबद्दलचा. तुम्हाला जर का विज्ञानामध्ये पक्के मार्क घ्यायचे असेल ना, 15 मार्काला विज्ञान येतं, तुम्हाला सांगतो पॅटर्न लक्षात घ्या आयोगाचा. आयोग काय करतं, 2 मार्क वनस्पतीच्या वर्गीकरणावर विचारतं म्हणजे विचारतं, 2 मार्क प्राण्यांच्या वर्गीकरणावर विचारतं म्हणजे विचारतं, 2 मार्क कृषीवर पडणारे पिकांवर पडणारे आजार आणि 1 मार्क त्या आजाराला कारणीभूत असणारे सूक्ष्मजीव यांच्यावर विचारतं. एक प्रश्न रोग आणि आरोग्य याच्यावर सुद्धा येतो, दरवर्षी विचारला जातो. ध्वनीवर येतो, प्रकाशावर येतो, त्याच्यानंतर विजेवर एखादा प्रश्न विचारला जातो. ठराविक पॅटर्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जर का आपल्याला विज्ञान क्रॅक करायचं असेल तर आयोग ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतो आपल्याला तेच करायचं. त्याच्यामुळेच मी ही सिरीज घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा अवघड टॉपिक निवडलेला आहे वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पतीचं वर्गीकरण आणि नंतर प्राण्यांचं वर्गीकरण. मित्रांनो मागच्या टॉपिकमध्ये नॉमेनक्लेचर, बायनॉमिनॉमेनक्लेचर याचा कॉन्सेप्ट पक्का केला आयोगाने. त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण सगळं पाहिले. मित्रांनो प्रयत्न फक्त माझा एवढा आहे की PYQचं ॲनालिसिस नाही करायचं, तो कॉन्सेप्ट पक्का करायचा. कारण की आयोगानं फिरून वेगळ्या पद्धतीने तिथं प्रश्न विचारू शकतो, पण कसाही प्रश्न विचारला आणि जर कॉन्सेप्ट पक्का असला तर आपले मार्क जाता कामा नये. आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन 2 ते 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात जास्त टॉपिक क्लिअर करू आणि याच्यावर आयोगाने 5 ते 6 क्वेश्चन विचारलेले कसे ते डिटेलमध्ये पाहू. चला मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण म्हणजे काय. जगामध्ये 17 पासून 18 लाख पर्यंत सजीव आहे आणि सगळ्यांचा अभ्यास करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे शास्त्रज्ञ काय करतात, सारखे वारखे गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट पाडतात. हे सारखे वारखे गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट पाडण्याच्या पद्धतीलाच वर्गीकरण म्हणलं जातं. दुसरं काहीच नाही. आपल्या आजूबाजूला 2 गट तर आपल्याला नेहमी दिसतात, एक प्राणी आणि दुसरा वनस्पती. प्राणी इकडून तिकडे जाणारा, दुसऱ्याच्या जीवावर पोचणारा. आपण प्राणी झालो. वनस्पती एका जागेच उभे राहणारे, हिरवेगार आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करणार, हा दुसरा गट झाला. चला आपल्याला वर्गीकरण काय ते कळलं. वर्गीकरण म्हणजे काय की सारखे वारखे गुणधर्म असणारे सजीवांचे गट पाडायचं आणि अभ्यास करायचं, यालाच म्हणायचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन. आपल्याला जमतं का पाहायचं का. माझ्या घरात एक कुत्रा आहे, आपण त्याचं वर्गीकरण करू. कुत्रा काय आहे तर प्राणी आहे, इकडून तिकडे जातो आणि दुसऱ्याच्या जीवावर पोचतो. असेच मी पण प्राणी आहे आणि असेच आणखीन प्राणी घेतले मी. त्याच्यामध्ये मी वाघ घेतला, मी झेब्रा घेतला, लांडगा घेतला, त्याच्यानंतर मासा घेतला आणि पक्षी घेतला आणि या सगळ्यांना एकाच गटात टाकलं आणि नाव दिलं किंगडम ॲनिमिलिया, सृष्टी प्राणी. परत माझ्या डोक्यात आलं की बाबा याच्यात आणखीन काही सारखे वारखे गुणधर्म आहेत, त्याच्या आधारित छोटा गट तयार केला जाऊ शकतो. मग मी त्याला परत ऑब्झर्व केलं त्या सगळ्या प्राण्यांना. तर माझ्या लक्षात आलं की 4 प्राणी जे आहे ते आहे स्तनधारी आणि 2 प्राणी जे ते अंडी घालतात. म्हणजे हा जो गट आहे हा स्तनधारी प्राण्यांचा होऊ शकतो, याच्यामध्ये अंडी घालणारे बसणार नाही. मग मी अंडी घालणाऱ्यांचा जो आहे तो वेगळा काढला, म्हणजे याच्यामध्ये मासा बसला नाही आणि पक्षी सुद्धा बसला नाही. जो नवीन गट तयार झाला तो सस्तनी प्राण्यांचा गट तयार झाला. माझ्या डोक्यात परत किडा, नाही अजून आपण ऑब्झर्वेशन करू, अजून पाहू सारखे वारखे गुणधर्म भेटतात का. तर मला भेटले बरं का. तर माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये कुत्रा आणि हा जो लांडगा आहे हे दोघंच्या दोघं एकाच गटात मोडतात, श्वान या गटात मोडतात. पण त्या गटामध्ये वाघ पण बसत नाही आणि झेब्रा पण बसत नाही. त्याच्यानंतर आता माझ्याकडे राहिले फक्त 2 प्राणी, पहिला राहिला कुत्रा आणि दुसरा राहिला लांडगा. आता हे दोघंच्या दोघं एका प्रजातीचे आहे, पण जातीचे आहे का नाही. प्रजाती जाती काय असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग या आधारे मी याच्यातून लांडगा उडून लावला आणि माझी जात कोणती ठरली आता कुत्रा, आणि अशा प्रकारे माझ्या कुत्र्याचं वर्गीकरण मी केलेलं आहे. कॉन्सेप्ट पक्का. हे वर्गीकरण करताना मी ज्या वेगवेगळे गट वापरले, मी ज्या पायऱ्या वापरल्या, मी ज्या पातळ्या वापरल्या, या सगळ्यांना म्हणलं जातं टॅक्सा. वर्गीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या पातळ्या, पायऱ्या किंवा गट असतं त्याला म्हणलं जातं टॅक्सा. टॅक्सा हे झालं अनेकवचनी, पातळ्या टॅक्सा. पण याचं एक वचन काय झालं तर टॅक्सॉन. 1000 वेळेस आयोगाने विचारलेला प्रश्न. युनिट ऑफ क्लासिफिकेशन काय आहे तर टॅक्सॉन आहे. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला आता मला टॅक्सा काय असतं, वर्गीकरण काय असतं सगळं कळलं. पण टॅक्सॉनॉमी म्हणजे काय तर टॅक्सॉनॉमी म्हणजे असं शास्त्र ज्या शास्त्रामध्ये सजीवांचा अभ्यास करून त्यांना ओळख दिली जाते, त्यांचं नामकरण केलं जातं, त्यांचं वर्गीकरण केलं जातं, याला म्हणलं जातं टॅक्सॉनॉमी. ते शास्त्र कोणतं आहे टॅक्सॉनॉमी. आणि टॅक्सॉनॉमी हा शब्द कुणी इन्व्हेंट केला होता, कुणी शोधून काढला होता तर डी कॅन्डॉलनी शोधून काढला होता. ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला आहे आयोगाकडून.
मग या टॅक्सॉनॉमीमध्ये क्लासिफिकेशन करताना वेगवेगळ्या पायऱ्या येतात. त्याच्यात सगळ्यात पहिली पायरी आहे किंगडम, दुसरी आहे फायलम, तिसरी आहे क्लास, चौथी आहे ऑर्डर, पाचवी आहे फॅमिली, सहावी आहे जीनस आणि सातवी आहे स्पीसीज. याच्यात किंगडम जे आहे ना मित्रांनो, ती सगळ्यात वरची पातळी आहे आणि स्पीसीज जी आहे मित्रांनो ती सगळ्यात खालची पातळी आहे. राज्यसेवेला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की बाबा विच इज द हायेस्ट टॅक्सॉन इन द हेरार्की. बाबा हेरार्कीमध्ये हायेस्ट टॅक्सॉन कोणतं आहे तर किंगडम आणि लोवेस्ट टॅक्सॉन कोणतं आहे तर स्पीसीज आहे. आता तुम्ही म्हणता सरी लक्षात नाही राहतो, लक्षात कसं ठेवायचं तर एकदम सोपी ट्रिक आहे. ट्रिक काय आहे तर लक्षात ठेवायचं के पी क्लास ऑफ जीएस, के फॉर किंगडम के, पी फॉर फायलम के पी, क्लासला तसं क्लासच लक्षात ठेवा के पी क्लास, ओ फॉर ऑर्डर, एफ फॉर फॅमिली, जी फॉर जीनस आणि एस फॉर स्पीसीज. मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची के पी क्लास ऑफ जीएस. लगेच प्रश्न आलेला आहे बरं का याच्यावर. मी इथं 3 ते 4च मिनिटांमध्ये टॅक्सॉनॉमी काय असतं याचा कॉन्सेप्ट पक्का करून दिलेला आहे. आयोगाने या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न विचारलेले कोणते आत्ता आपण पाहू. मित्रांनो प्रयत्न आवडत असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोज रात्री 9:30 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह लेक्चर राहणार आहे आणि सगळे विज्ञानातले अवघड कॉन्सेप्ट सोपे करून सांगणार आहे ते सुद्धा PYQच्या अनालिसिस सहित. चला मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आलेला आहे एसआय पूर्व 2014ला. प्रश्न काय होता तर टॅक्सॉनॉमी हा शब्द कुणी शोधून काढला. आत्ताच आपण पाहिलं होतं डी कॅन्डॉलनी टॅक्सॉनॉमी हा शब्द शोधून काढलेला आहे. चला राज्यसेवा पूर्व 2022ला आलेला प्रश्न आहे. आत्ताच टॅक्सॉनॉमीवरचा आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. आपला पॅटर्नच खतरनाक आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपण पूर्ण कॉन्सेप्ट पक्का करतो NCERT मधून 8वी मधून आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर जे काही प्रश्न आले ते सोडवतो. राज्यसेवा पूर्व 2022चा प्रश्न काय आहे तर प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाती आणि याचं उत्तर आहे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस म्हणजे पर्याय नंबर 4. मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्टकट ट्रिक सुद्धा दिलेली आहे. बरं मी इथंच थांबणार आहे का नाही. आयोगाने जरी 2-3 प्रश्न विचारले असेल तरी मी सांगतो की ह्याच्यावर सुद्धा आयोग वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे काही प्रश्न विचारले जाते आणि असे महत्त्वाचे वाटतात असे मी 2-3 प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहे आणि मला माहिती तुम्हाला ते जमणार आहे. मी उत्तर सांगणार नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रजाती म्हणजेच स्पीसीज. काही ठिकाणी जाती प्रजाती ते कन्फ्युजन आहे बरं का, त्याला टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे शक्यतो इंग्लिश मधले ऑप्शन वाचत जा. पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. मला माहिती जमणारच आहे ना, आत्ताच आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा मी 11वीच्या पहिल्या धड्याच्या स्वाध्यायामधून घेतलेला आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आत्तापासूनच कानावर ना इंग्लिश शब्द पाडायला सुरुवात करा. हे जे विज्ञानामधले ना इंग्लिश शब्द वाचायला सुरुवात करा. कारण की कसं होतं माहिती का, ते स्पीसीज म्हणतात, काही ठिकाणी त्याला जाती म्हणलं जातं, काही ठिकाणी त्याला प्रजाती म्हणलं जातं. म्हणजे ना मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करतात ना तेव्हा असे विचित्र शब्द येतात ते कधी ऐकलेले नसतात. त्याच्यामुळे शक्यतो आहे ना ऑप्शन हे इंग्लिशमधूनच वाचायचे आणि उत्तराला टिक करायचं. जर मराठी प्रश्न वाचलाय आणि कन्फ्युजन होते तुम्हाला पर्यायाबाबत तर नक्की इंग्लिशमधला पर्याय पाहायचा आणि मगच तुम्ही उत्तराला टिक करायचे. चला काय दिलेले या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता पर्याय वर्गीकरणाचा योग्य चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे दर्शवतो. ऑप्शन नंबर 2 ब. कसं ते तुम्हाला माहिती आहे. पुढचा जो कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे वर्गीकरणासाठी कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. आपल्याला सगळं पाहायचंय, कॉन्सेप्ट पक्का करायचा 3 ते 4 मिनिटांमध्ये आणि आयोगाने जे काही 6-7 क्वेश्चन 6-7 विचारले बरं का या ठिकाणी 6 ते 7 क्वेश्चन आयोगाने जे काही विचारलेले आपल्याला ते सगळे सोडून पाहिजे. सजीवांच्या वर्गीकरणाचा जर कुणी पहिला प्रयत्न केला असेल तर तो होता ऑरिस्टॉटल. ऑरिस्टॉटलनी काय केलं, वनस्पतीचे त्यांच्या बाह्य रचनेवरून म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून वृक्ष, झुडपे, औषधी म्हणजे ट्रीज, शब्स आणि हर्ब्स असे वर्गीकरण केले. तर प्राण्यांचं त्यांच्या रक्ताच्या रंगावरून वर्गीकरण केलं, जसं लाल रक्त असणारे प्राणी आणि लाल रक्त नसणारे प्राणी. त्याच्यानंतर ऑरिस्टॉटलची जी रीग आहे ती कार्ल लिनसनी जशीच्या तशी ओढली. 1735 मध्ये कार्ल लिनसनी सुद्धा सजीवांना 2 गटामध्ये विभागले, पहिलं वनस्पती आणि दुसरं प्राणी. कार्ल लिनसनी हे वर्गीकरण करताना पुन्हा एकदा सजीवांच्या बाह्य गुणांचा म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचाच अभ्यास केला होता.
कार्ल लिनेसच्या या वर्गीकरणाच्या पद्धतीला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कार्ल लिनियसने सजीवांचं वर्गीकरण करताना फक्त बाह्य रचनेचाच अभ्यास केला होता. त्याच्या विपरीत बेथम आणि हुकर यांनी फक्त बाह्य रचनेचा अभ्यास न करता त्या सजीवांच्या आतमध्ये सुद्धा डोकावून पाहिलं. त्यांच्या अल्ट्रास्ट्रक्चरचा, त्यांच्या अॅनाटॉमीचा, त्यांच्या भ्रूणशास्त्राचा आणि फायटोकेमिस्ट्री सारख्या लक्षणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं आणि या थेअरीला त्यांनी नाव दिलं नैसर्गिक वर्गीकरण पद्धती म्हणजे नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम. वर्गीकरणाच्या इतिहासाला आत्ताच सुरुवात केली होती. फक्त 2 ते 3च वैज्ञानिक पाहिले असताना इमिजिएटली आयोगाचा प्रश्न पाहायला भेटतो. कंबाईन पूर्व 2022 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कुणी शोधून काढली? त्याचं उत्तर आहे, मी सांगू का? बिलकुल नाही. उत्तर आहे बेथम आणि हुकर. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स भेटणार नाही. याच्यासाठी तुम्हाला 11वी बायोलॉजी एनसीईआरटीचं पुस्तक वाचावं लागणार आहे. मित्रांनो, प्रामाणिक प्रयत्न आहे की सर्वसाधारण मुलांना जी काही विज्ञान विषयाची अडचण आहे ती दूर करण्यासाठी मी एनसीईआरटी सिरीज आणलेली आहे. कॉन्सेप्ट पक्का करतोय, त्याच्यावर आलेले पीवायक्यू लगेच सांगतोय जेणेकरून तुमचा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही की फक्त माझं व्हिडिओ लेक्चर पहा, नाही, तुमच्याकडे जे काही रेफरन्स बुक आहे त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा. हा, पण हे व्हिडिओ लेक्चर पाहून तुमचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला ते पुस्तक समजून घ्यायला जर का 8 ते 10 दिवस लागत असेल तर आपल्या या ठिकाणी जर का तुम्ही कॉन्सेप्ट पक्का केला तर ते पुस्तक वाचायला तुम्हाला 2 दिवस जास्तीत जास्त लागतील. त्याच्यामुळे प्रयत्न आवडत असेल, प्रामाणिकपणे शिकवतो, प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करा आणि चांगला कंटेंट वाटत असेल तर व्हायरल होऊ द्या थोडंफार. कार्ल लिनियस यांनी सजीवांचं जे काही वर्गीकरण केलं, हेकलला ते काही पटलं नाही. 1866 मध्ये हेकल म्हणतो की या जगामध्ये 3 प्रकारचे सजीव राहतात. पहिलं म्हणजे प्रोटिस्टा, दुसरं म्हणजे वनस्पती आणि तिसरं म्हणजे प्राणी. तुम्ही म्हणता सर आम्हाला वनस्पती माहिती आहे, आम्हाला प्राणी सुद्धा माहिती आहे, पण सर आम्हाला प्रोटिस्टा काय ते माहित नाही. अहो, प्रोटिस्टा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. तर एका पेशीपासून बनलेला सजीव, असा सजीव की जो त्याची सगळीच्या सगळी कामं त्या एकाच पेशीने करत असतो. तो फिरायला जातो याच एका पेशीने, तो खातो पितो, न पाचलेल्या गोष्टी बाहेर टाकतो या एकाच पेशीने. म्हणजे जो सजीव एकाच पेशीने बनलेला आहे आणि त्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतं, अशा सजीवांना प्रोटिस्टा म्हणलं जातं. सायंटिफिक भाषेत डेफिनेशन सांगायची झाली तर एका पेशीपासून बनलेले सजीव ज्यांच्यात सुस्पष्ट केंद्रक असतं, म्हणजे जे सजीव युकॅरियोटिक सुद्धा असतात. क्लिअर? मग हेकलनी जे काही वर्गीकरण केलं ते काही चॅटनला पटलं नाही. चॅटन म्हणतो की हे सगळं थोतांड आहे, जगात फक्त 2च प्रकारचे सजीव आहे आणि जर का तुम्हाला खरंच सजीवांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या पेशीचा अभ्यास करावा लागणार आहे. पेशीच्या आधारे जर विचार करायचं झालं तर जगात 2च प्रकारचे सजीव. पहिला कोणता? की काही सजीव असे आहे की ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतच नाही आणि काही सजीव असे आहे की ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं. आता ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नाही त्याला म्हणलं जातं प्रोकॅरियोटिक आणि ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं त्याला म्हणलं जातं युकॅरियोटिक. डिटेल मध्ये पाहू की पहा कसं आहे माहितीये का मित्रांनो, हा सगळा आहे ना उत्क्रांतीचा इतिहास आहे. जगात सगळ्यात पहिल्यांदा जर का कोणी जन्माला आले असेल ना तर एक पेशीचा सजीव जन्माला आला. पण तो जो सजीव होता ना त्या सजीवामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नव्हतं. केंद्रकामधले जे काही घटक होते ते सगळे या पेशी द्रव्यात लोळत पडलेले होते. केंद्रकाचं स्पष्ट केंद्रक नव्हतं. हा, मग काही दिवसांनी काय झालं, उत्क्रांतीला सुरुवात झाली. एक पेशीचा जो सजीव होता ज्याच्याकडे केंद्रक नव्हतं त्यांनी काय केलं, स्वतःला विकसित करायला सुरुवात केलं आणि विकसित करताना सगळ्यात पहिला टप्पा काय झाला की तो सजीव एका पेशीचाच राहिला पण त्या पेशीमध्ये केंद्रक दिसायला लागलं. सोबतच जे काही पेशीमध्ये इतर अवयव होते त्यांच्या भोवती पटल सुद्धा यायला लागलं. म्हणजेच काय तर जगात 2च प्रकारच्या पेशी, पहिल्या प्रोकॅरियोटिक आणि दुसऱ्या युकॅरियोटिक, आणि हेच सांगितलं होतं चॅटननी. पुन्हा 1938 मध्ये मी म्हणतो ना वर्गीकरणाबद्दल इतका गोंधळ होता ना की कोणाचं कोणाला पटतच नव्हतं. चॅटननी जे सांगितलं ते काही कोपलँडनी मान्य केलं नाही. 1938 मध्ये त्यांनी स्वतःची वर्गीकरणाची पद्धत मांडली. तो काय म्हणतो की बाबा जगामध्ये 4च प्रकारचे सजीव आहे. पहिला म्हणजे कोणता तर मोनेरा, दुसरा म्हणजे कोणता तर प्रोटिस्टा, तिसरा म्हणजे वनस्पतींचा गट आणि चौथा म्हणजे प्राण्यांचा गट. काय ते डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. कोपलँडच्या हिशोबाने जगामध्ये 4 प्रकारचे सजीव, पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा वनस्पती आणि चौथा प्राणी. वर्गीकरण
काय करतो आपण वर्गीकरणामध्ये? आपण वर्गीकरणामध्ये उत्क्रांतीचा इतिहास पाहत असतो. साधं उदाहरण सांगतो की जगामध्ये जो काही सजीव जन्माला आला पहिला, तो एका पेशीपासून बनलेला होता. त्या सजीवांनी ठरवलं की मला विकास करायचा आहे. मग उत्क्रांतीच्या टप्प्याची सुरुवात झाली. मग एका पेशीचा सजीवापासून 2 पेशीचा सजीव, नंतर 4 पेशीचा सजीव, नंतर काही उती असणारा सजीव, पेशीचा समूह म्हणजेच उती ना, टिश्यू. मग काही उती असणाऱ्या सजीवांचा जन्म झाला. त्याच्यानंतर अवयव असणाऱ्या सजीवांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर इंद्रिय संस्था असणारे सजीव विकसित झाले, जे आजचे सजीव आपण म्हणतो. म्हणजे वर्गीकरणामध्ये आपण त्या बेसिक सजीवापासून आजचा उन्नत सजीव आहे, आपण या सगळ्यांचा अभ्यास करत असतो. याच्यातला पहिला जो गट आहे तो आहे मोनेरा. मोनेरा काय आहे? तर मोनेरा हा एकपेशीय सजीवांचा गट आहे. हे सजीव, हा जो सजीव आहे याच्यामधला, हा सगळी कामं त्याच्या एका पेशीद्वारेच करत असतो. खात असतो, पित असतो, फिरायला जात असतो, सोबत फिरत असतो, काही असो, सगळी कामं तो त्या एका पेशीने करत असतो. फरक फक्त एवढा आहे की या सजीवाच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे हे सजीव प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदी केंद्रकी सजीवांच्या गटामध्ये मोडतात. हे पहा, बॅक्टेरिया, याच्यामध्ये केंद्रक तुम्हाला दिसणार नाही. केंद्रकामधले जे काही घटक आहेत ते सायटोप्लाझममध्ये म्हणजेच पेशी द्रव्यामध्ये निवांत लोळत पडलेले आहे. याचं जर का बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते आहे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. मोनेरा जर म्हणलं तर फक्त बॅक्टेरियांसाठी राखीव असलेला गट. पुढचा जो गट आहे तो आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये सुद्धा एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. फरक फक्त एवढा आहे की त्या सजीवाच्या पेशीमधलं केंद्रक दिसतं, न्यूक्लियस दिसतं, जे काही पेशीमधले अवयव आहे, सेल ऑर्गेनल आहे, त्यांच्या भोवती पटल सुद्धा सुस्पष्टपणे दिसतं. म्हणजे हे जे सजीव आहे ज्यांच्यातलं केंद्रक दिसतं ते युकॅरियोटिक प्रकारातले आहे. म्हणजे प्रोटिस्टा सुद्धा काय झाला, हा एक प्रकारचा युकॅरियोटिक सजीव झाला. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स. आता युग्निला आणि व्हॉल्वॉक्स नावाचे जे प्रोटिस्टा आहे हे काय आहे? हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वयंपोषी सजीव आहे. तर अमिबा आणि पॅरामेशियम हे परपोषी सजीव आहे या गटामधले. मग उत्क्रांतीची मोनेरापासून सुरू झाली. ज्या सजीवामध्ये केंद्रक दिसत नव्हतं, प्रोटिस्टामध्ये त्याच सजीवामध्ये केंद्रक दिसायला लागलं त्यांच्या पेशीमध्ये, आणि त्याच्यानंतरचे जे काही उन्नत सजीव आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच पेशीमध्ये केंद्रक दिसतं. म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो, सगळ्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं आणि हे सगळेच्या सगळे दृश्य केंद्रकी गटामध्ये मोडतात. वनस्पती स्वयंपेशी असतात, बहुपेशी असतात. प्राणी बहुपेशी आहे पण ते परपोषी असतात. वनस्पती जे आहे त्यांच्या पेशीभोवती पेशीभित्तिका असते, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात. प्राण्यांचं मात्र तसं नाही, त्यांच्या पेशीभोवती पेशीभित्तिका नसते. खूप वरवरचं आहे, डिटेलमध्ये आपण पाहणार, टेन्शन घेऊ नका. मी म्हणलं ना तुम्हाला, आयोग कुठून कसा प्रश्न विचारांना सांगू शकत नाही. आपण आत्ता फक्त कोपलँडचं आणि त्या हेक्कलचं पाहिलं होतं, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये आपण सोपा कॉन्सेप्ट क्लिअर केला होता. पहा बरं, हा PSI 2011ला आलेला प्रश्न, आणि मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न जमणार, कारण की मी तुमचा कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. तर प्रश्न काय आहे? तर अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी टिंब मध्ये आढळतात. कोणामध्ये आढळतात? जीवाणू. मोनेरा गटात. मोनेरा गट कोणासाठी आहे? जीवाणूंसाठी. या मोनेरा गटाचं वैशिष्ट्य काय आहे? हे एक पेशीय सजीव आहे पण यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नाही, म्हणजे हे प्रोकॅरियोटिक गटात म्हणजे आधी केंद्रकी गटामध्ये मोडतात. झाला की नाही कॉन्सेप्ट पक्का? आणि हा आला वर्गीकरणाच्या इतिहासामधला खरा हिरो, अमेरिकेचा इकोलॉजिस्ट, नाव आहे रॉबर्ट हार्डिंग विटेकर. 1969 मध्ये याने संपूर्ण सजीवांना 5 गटात विभागले, म्हणजे त्यांनी 5 किंगडम मेथड इन्व्हेंट केलं होतं. आणि आजपर्यंत ही त्याची पंचसृष्टी पद्धती जशीच्या तशी वापरली जाते, आणि त्याच्यामुळेच हा हिरो आयोगाला सुद्धा आवडतोय. मागच्या 10 वर्षामध्ये आयोगाने या हिरोवर म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटेकरवर साधारणतः 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. कोणते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी संपूर्ण सजीवांना 5 सृष्टीमध्ये म्हणजे 5 किंगडम मध्ये डिवाइड केलं. पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंगाय, चौथा वनस्पती आणि 5वा प्राणी. आता मोनेरा काय असतो, प्रोटिस्टा काय असतो, कवक काय असतं, वनस्पती काय असतं, प्राणी असतं, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे कवकाबद्दल. आता तुम्हाला सांगतो. याचा
हा जो कम्पॅरेटिव्ह चार्ट आहे हा ॲक्च्युली NCERTच्या 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये खूप वरवरची माहिती दिलेली आहे. पण मित्रांनो सांगतो की या कम्पॅरेटिव्ह चार्टमधून आयोगाने 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहे. सोपं सांगू तुम्हाला की फंगाई जे आहे, कवकं जे आहे, त्यांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असती? आयोगाचा आवडीचा प्रश्न. ती कायटिनपासून बनलेली असती. आयोगाने 7 ते 8 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. मी म्हणलं ना तुम्हाला की आपल्याला कॉन्सेप्ट असा पक्का करायचा ना की आयोगाने कसा जरी फिरून प्रश्न विचारला तर आपला मार्क जाता कामा नाही, कारण आपण NCERT रेफर करतोय. चला मग इथं मोनेरा काय आहे? तर मोनेरा प्रोकॅरियोटिक सजीव आहे. त्यांच्या पेशीतलं केंद्रक दिसत नाही. प्रोटिस्टा युकॅरियोटिक सजीव आहे. त्यांच्या पेशीमधलं केंद्रक दिसतं. आणि कवक वनस्पती प्राणी यांच्या सगळ्यांच्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं, म्हणजे सगळेच्या सगळे युकॅरियोटिक आहे. त्याच्यानंतर मोनेराबद्दल जर बोलायचं झालं मोनेराबद्दल तर याच्याकडं पेशीभित्तिका असते जीवाणूंमध्ये. मोनेरा म्हणजे जीवाणू, नीलहरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी हे मोनेरा गटात येतात. यांच्याकडे पेशीभित्तिका असते. ती बनलेली कशापासून असते? पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉलिसॅकराइड आणि अमायनो ऍसिड या 2 घटकांपासून जीवाणूंची पेशीभित्तिका बनलेली असती. प्रोटिस्टामध्ये काही जणांमध्ये पेशीभित्तिका असते आणि काही जणांमध्ये म्हणजे काही सजीवांमध्ये पेशीभित्तिका असते, काही सजीवांमध्ये पेशीभित्तिका नसते. फंगाय कवकामध्ये पेशीभित्तिका असते आणि ती आत्ता सांगितली ना कायटिन पासून बनलेली असते. वनस्पतीमध्ये सुद्धा पेशीभित्तिका असते जी सेल्युलोज पासून बनलेली असती. प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसते. प्रत्येक लाईनवर प्रश्न विचारलेला आयोगाने. त्याच्यानंतर केंद्रकाभोवती पटल आहे का? मोनेरामध्ये नसतं ना. केंद्रकाभोवती सुस्पष्ट केंद्रकच नसतं ना, केंद्रकच दिसत नाही ना. मग ते जे अवयव आहे केंद्रकामधले त्याच्याभोवती सुद्धा पटल नसतं. प्रोटिस्टापासून वरचे जे काही किंगडम आहे त्यांच्या सगळ्यांच्या केंद्रकाभोवती पटल असतं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सजीवांमध्ये केंद्रक दिसतं. त्याच्यानंतर यांची रचना जी आहे मोनेराची रचना साहजिकच काय असणार? सेल्युलर असणार, कारण की तो एकाच पेशीचा सजीव आहे. सगळी कामं तो एकाच पेशीने करतो. प्रोटिस्टाचं काय दुसरे का? नाही, प्रोटिस्टा सुद्धा एक पेशीचा सजीव आहे, पण फक्त थोडासा उन्नत ते मोनेरापेक्षा. कसं काय? अहो सर, मोनेरामध्ये केंद्रक दिसत नाही. हा, प्रोटिस्टामध्ये केंद्रक दिसतं बरं का. बाकी मग इथून सुरुवात झाली उत्क्रांतीला. तर मग कवकामध्ये सुद्धा कसं आहे की कवक जे आहे हे बहुपेशीय आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर वनस्पती हे सुद्धा बहुपेशीय आहे. त्यांच्याकडे ऊती आहे, अवयव आहे, सगळं आहे. प्राणी तर अतिशय उन्नत म्हणावं लागेल. त्यांच्याकडे ऊती आहे, अवयव आणि इंद्रिय संस्था सुद्धा त्यांच्या डेव्हलप झालेल्या आहे. पोषणाची जर पद्धत म्हणली तर मोनेरा हे स्वयंपोषी असतात आणि परपोषी सुद्धा असतात. बहुतांश मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे हे परपोषी आहे, पण त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया आहे, एक नीलहरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ज्याला आजपर्यंत वनस्पती समजलं जायचं, विटेकर साहेबामुळंच हे जे नीलहरित शैवाल आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, त्याला वेगळं स्थान भेटलं आणि तो मोनेरा गटात गणला जाऊ लागला. प्रोटिस्टाची स्टोरी पण सेम आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा स्वयंपोषी असतात, परपोषी असतात. आपण आत्ता पाहिलं ना, युग्लिना वगैरे उदाहरण दिलं ना तुम्हाला, ते प्रोटिस्टा. त्याच्यानंतर कवक हे शक्यतो परपोषी असतात, मृतोपजीवी असतात, हे स्वयंपोषी नसतात. वनस्पती जर म्हणलं तर वनस्पती हे स्वयंपोषी असतात आणि प्राण्यांबद्दल काय सांगायचं ते परपोषीच असतात. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. आणि आता बघा, तुम्ही घेतला बरं का मी वेळ 4 ते 5 मिनिटं घेतले, पण आता तुमचा कॉन्सेप्ट असा पक्का झालेला आहे की तुमचा आयोगाने कसाही प्रश्न विचारला तर एकही मार्क कटणार नाही. चला, आयोगाने लगेच प्रश्न विचारलाय, पहा बरं जमतो का. हा, ही माहिती तुम्हाला मी आत्ताच सांगितलेली आहे. काय, पूर्वी बॅक्टेरिया, नीलहरित शैवाल, कवक यांना पेशीभित्तिका असल्यामुळे त्यांना वनस्पती गणलं जायचं, पण रॉबर्ट विटेकर साहेबांमुळं यांना वेगळा गट मिळाला. PSI 2015ला सुद्धा असाच एक प्रश्न आला होता. प्रश्न काय होता की पंचसृष्टीचा जनक कोण? तर रॉबर्ट हार्डिंग विटेकर. एका लाईनचा प्रश्न होता, तो लगेच जमला. कंबाईन पूर्व 2020ला पुन्हा एकदा आयोगाने इथं प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे तर आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम म्हणजे 5 किंगडम मेथड जे आहे तिच्यामध्ये काय काय येतं, जे विटेकर साहेबांनी शोधून काढलेले की बाबा कोणते 5 किंगडम येतात. तर उत्तर एकदम सोपं आहे. कोणता? मोनेरा येतो, प्रोटिस्टा येतो, फंजाई येतो, प्लॅन्टी सुद्धा येतो आणि ॲनिमिलिया येतो. मी म्हणलं ना मित्रांनो, शक्यतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, पेपरला ऑप्शन चुकणार नाही. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि आता आपण वर्गीकरणाचा इतिहास इथंच थांबवतो. सगळे जे काही वैज्ञानिक आहे NCERT मध्ये आलेले 8वीच्या पुस्तकात 9वीच्या पुस्तकात असताना मी सगळे घेतलेले आहे. आणि आता आपण वरतोय पुढच्या टॉपिककडं आणि त्यांच्या PYQ कडं.
चला, आजचं आपले लेक्चर आपण इथंच थांबवतो. आपण नॉमेनक्लेचर पासून वर्गीकरणापासून सगळे सायंटिस्ट ज्यांनी वर्गीकरणामध्ये संशोधन केलेलं आपण सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास केला. PYQ सुद्धा पाहिलेलं आहे. उद्याचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि आता ॲक्च्युली खऱ्या लेक्चरला सुरुवात झालेली आहे. उद्याचं लेक्चर आहे किंगडम मोनेरावरती. त्याच्यानंतर आपण प्रोटेस्टचा सुद्धा पाहणार आहे आणि हळूहळू आपण प्राण्यांचं आणि वनस्पतींचं वर्गीकरण सुद्धा कव्हर करणार आहोत. आपला पॅटर्न वेगळा आहे. पहिला कॉन्सेप्ट पक्का करायचा, नंतर आयोगाने कसे PYQ विचारले ते पाहायचे आणि कॉन्सेप्ट असा पक्का करायचा की NCERT पूर्ण घासून पुसून सांगायची आणि कुठं कुठं प्रश्न निर्माण होऊ शकतात, येऊ शकतात, विचारल्या जाऊ शकतात, तिथं सुद्धा जोर द्यायचा. त्याच्यामुळे चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोजचं 9:30 वाजता लेक्चर असणार. एक तर माझ्या थंबनेलवर माझा चेहरा बिहरा काही नाही बरं का, मला चेहरा दाखवायचा पण काही दिवसांनी दाखवू. चला, नाव लक्षात राहू द्या चॅनलचं, सीमा चंदन एज्युकेटर. अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की बरेच मुलं मला माझे जुने व्हिडिओ पाहून सांगतात की सर मला मेंटरशिप बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं, मेंटरशिप बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं. मी प्रामाणिकपणे सांगतो 15 दिवसावर आणि 1 महिन्यावर जर परीक्षा आली असेल तर तुम्ही खरंच गायडन्स लागलं तर बिनधास्त कॉल करा 9657003561 वर. हां, पण आता स्वतःचा अभ्यास स्वतः करा. ग्रॅज्युएशनसाठी आपण 15-16 वर्ष देतो, पण ज्यावेळेस चांगल्या नोकरी लागायची वेळ येते, पद असणाऱ्याची वेळ येते, पोस्ट काढायची वेळ येते, त्यावेळेस मात्र आपण फक्त 2 महिन्याचे किंवा 1 महिन्याच्या अभ्यासावर स्वप्न पाहायला लागतो. तसं नाही होणार. हां, मेंटरशिप बॅच मी करणार, परत चालू करणार. पण मला आवडेल की ज्या मुलांची 6-7 महिन्याची तयारी आहे, 1 वर्षाची तयारी आहे माझ्यासोबत अभ्यास करण्याची, त्यांच्यासाठी ही मेंटरशिप बॅच खरंच फायदेशीर ठरणार आहे. मला काही कोणाचे जास्त काही रेव्हेन्यू गोळा करून बसायचं नाही. त्याच्यामुळे कुणी ग्रॅज्युएशनला असतील, कुणी ग्रॅज्युएशन पास होणार असेल, अभ्यास कसा करायचा, कोणतं पुस्तक वाचायचं, PYQच्या रेफरन्सनीच कसा अभ्यास करायचा, मोजकाच अभ्यास करायचा, स्ट्रॅटेजीवाला अभ्यास करायचा, सगळं आमचं त्या मेंटरशिप बॅचमध्ये राहणार आहे. आणि लवकरच आमचं स्वतःचं एक माझं ॲपसुद्धा लॉन्च होतं आहे. त्याच्यामध्ये बेसिक स्टेट बोर्ड सायन्सपासून अगदी NCERT पर्यंत विज्ञानाचं सगळं मी सांगणार आहे. तिथं तुम्हाला लेक्चर भेटणार, नोट्ससुद्धा भेटणार, त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार, PYQ आजपर्यंत कसे आलेलं आहे सगळं काय भेटणार. पॅटर्न तर तुम्हाला आपला माहितीच आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. आयोगाचा सगळ्यात आवडता सजीव म्हणलं तर बॅक्टेरिया. आयोग एकतर बॅक्टेरियल डिसीजबद्दल नेहमी प्रश्न विचारतो किंवा कृषीमध्ये बॅक्टेरियाचा जो काही रोल आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकला मी अर्धा घंटा व्यवस्थित घेणार आहे आणि आयोगाने या टॉपिकवर आत्तापर्यंत 10 ते 15 जे काही प्रश्न विचारलेले आहे त्याचं डिटेल ॲनालिसिस करणार आहे. पहिल्यांदा आपण करणार कॉन्सेप्ट पक्का. माझा प्रयत्न एवढाच आहे की आयोगाने जे प्रश्न विचारले तेवढेच ॲनालिसिस न करता हा टॉपिक इतका चांगला करायचा की जेणेकरून पुढं आयोगाने कसाही फिरून प्रश्न विचारला तर तुमचा कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचा मार्क जाता कामा नये. मित्रांनो, हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्याचा सगळ्यात मोठा फायदा हाच होणार आहे की माझं व्हिडिओ लेक्चर पहा. मी म्हणत नाही याच्यानंतर कोणतं रेफरन्स बुक वापरू नका, नक्की वापरा इतर रेफरन्स बुक. पण ज्यावेळेस तुम्ही ते रेफरन्स बुक वाचणार, डोक्यामध्ये कॉन्सेप्ट पक्का असेल तर ते रेफरन्स बुक समजायला एकदम सोपं जाणार आणि कमीत कमी वेळेमध्ये होणार. मी सुरू केलेली आहे NCERT बेस विज्ञानाची सिरीज येणाऱ्या परीक्षेपर्यंत. रोज रात्री 9:30 वाजता आपण भेटतो. याच्या अगोदरच आपलं क्लासिफिकेशनचं लेक्चर झालेले नसन पाहिलं तर नक्की पाहून घ्या. आता आपले लेक्चर आहे आजचं. पहिला जो 5 किंगडम मधला किंगडम आहे, सृष्टी आहे, ती आहे मोनेरा. आणि मोनेरातला सगळ्यात महत्त्वाचा सजीव म्हणजे बॅक्टेरिया. मोनेरा ऍक्च्युली फक्त बॅक्टेरियासाठीच राखीव असलेला सृष्टी आहे किंवा किंगडम आहे. चला मग वाट कशाला पाहिजे, आता टॉपिकला सुरुवात करू. 1969 मध्ये रॉबर्ट व्हिटेकर यांनी संपूर्ण सजीव सृष्टीचं 5 गटात वर्गीकरण केलं होतं. पहिलं मोनेरा, दुसरं प्रोटिस्टा, तिसरं फंगाय, चौथं वनस्पती आणि प्राणी. मित्रांनो, याच्या अगोदरचा क्लासिफिकेशनचा व्हिडिओ नक्की पहा, तुमचा कॉन्सेप्ट अजून पक्का होईल. त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे या किंगडम बद्दल. आज जो आपला पहिला किंगडम आपण पाहणार आहे तो आहे मोनेरा. किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरा. याचं वैशिष्ट्य काय तर बॅक्टेरियासाठी आणि फक्त बॅक्टेरियासाठी राखीव असणारा संघ जर म्हणलं तर तो मोनेरा. याच्यात प्रामुख्याने बॅक्टेरिया आणि नीलहरित शैवाल या दोघांचा समावेश होतो. या मोनेरा संघामध्ये फक्त आणि फक्त एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. आणि हे एकपेशीय सजीव कसे आहेत तर त्यांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही. म्हणजे हे जे सजीव आहे हे प्रोकॅरियोटिक गटात मोडणारे सजीव आहे. चला
करायचा का सुरू मग बॅक्टेरियाचा अभ्यास? पहिल्यांदा आपण बॅक्टेरियाचा कॉन्सेप्ट पक्का करू आणि नंतर त्याच्यावर PYQ कसे आलेले पण डिटेलमध्ये पाहू. बॅक्टेरिया घरामध्ये दुधापासून दही तयार करणारे, गव्हापासून बियर तयार करणारे, निरोगी माणसाला रोगी बनवणारे, आजारी पाडणारे, म्हणजे चांगलं आणि वांगलं दोन्ही प्रकारचे काम करणारे असतात बॅक्टेरिया. आणि या बॅक्टेरियाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. बॅक्टेरिया मोनेरा किंगडम सृष्टी मोनेरा मधला एकमेव सदस्य किंवा मोनेरा गट हा फक्त बॅक्टेरियासाठीच राखीव आहे. मोनेरा या सृष्टीमध्ये साधारणतः सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांचा आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवालाचा समावेश होत असतो. बॅक्टेरिया सर्वत्र आढळतो. हा इतका खतरनाक सजीव आहे ना, याची कॅपॅसिटी इतकी खतरनाक रेझिस्टन्स पॉवर की हा साधारणतः +70 डिग्री म्हणजे 70 डिग्रीपेक्षाही जास्त तापमानापासून -19 डिग्री कमी तापमानापर्यंत सुद्धा राहू शकतो. म्हणजे अगदी टोकाच्या आदिवासात राहणारा हा सजीव म्हणजे बॅक्टेरिया. या ठिकाणी मी 8वीच्या पुस्तकातली एक फिगर टाकलेली आहे. याच्यामध्ये बॅक्टेरियाचे काही उदाहरणे दिलेले आहे. हे उदाहरणं एवढे महत्त्वाचे आहे ना की आयोगाने इथं खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा, उदाहरणं पाहून घ्या. डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि आयोगाने कशा प्रकारचे PYQ विचारले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बॅक्टेरिया जेवढी चयापचय विविधता किंवा मेटॅबॉलिक डायव्हर्सिटी दाखवतो तेवढी मेटॅबॉलिक डायव्हर्सिटी इतर कोणताही सजीव दाखवत नाही. तुम्ही म्हणता सर मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे काही बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात ज्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. काही बॅक्टेरिया इतरांच्या जीवावर जगतात त्यांना आपण परोपजीवी किंवा हेट्रोट्रॉपिक म्हणतो. आणि काही बॅक्टेरिया हे मेलेले प्राणी, वनस्पती आणि सजीवांवर जगतात त्यांना आपण मृतोपजीवी किंवा सॅप्रोफिटिक बॅक्टेरिया म्हणतो. म्हणजे एवढी मोठी चयापचय विविधता मेटाबॉलिक डायव्हर्सिटी इतर कोणामध्ये तुम्हाला सापडणार नाही. चला मग सगळ्यात पहिल्या प्रकारचे बॅक्टेरिया जे आहे ते आहे स्वयंपोषी किंवा ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. याच्यात परत 2 गट पडतात. पहिला गट पडतो प्रकाशसंश्लेषी फोटोसिंथेटिक बॅक्टेरियांचा आणि दुसरा गट पडतो रसायनसंश्लेषी म्हणजे किमोसिंथेटिक बॅक्टेरियाचा. प्रकाशसंश्लेषी बॅक्टेरिया फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया करतात काय तर सूर्यप्रकाशाच्या साह्यानं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. आता जीवाणू सुद्धा प्रकाशसंश्लेषण करतात आणि वनस्पती सुद्धा प्रकाशसंश्लेषण करतात. पण दोघांमधला फरक हा आहे की वनस्पती जेव्हा प्रकाशसंश्लेषण करतात तेव्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, पण जीवाणू जेव्हा प्रकाशसंश्लेषण करतात तेव्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकत नाही. का? कारण वनस्पती हायड्रोजनसाठी पाण्याचं रेणू तोडतात, त्यातून हायड्रोजन बाहेर काढतात. पण जीवाणू काय करतात? उदाहरण जर द्यायचं झालं तर हरितगंधक जीवाणू म्हणजे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया हे काय करतात? हायड्रोजन सल्फाइड तोडतात, त्याच्यातून हायड्रोजन वापरतात आणि सल्फाइड बाहेर टाकतात. म्हणजे जीवाणूंचं प्रकाशसंश्लेषण आणि वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणामधला महत्त्वाचा फरक कळला. दुसरे जे आहे ते आहे रसायन संश्लेषी किंवा किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे काय करतात तर अकार्बनी पदार्थाच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा मिळवतात. मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. मी हे लुसेंट मधून घेतलेलं आहे. आपल्याला कॉन्सेप्ट इतका पक्का करायचा की आयोगाने कसाही प्रश्न विचारू द्या आपल्याला त्याच्यात मार्क जाता कामा नाही. कधी कधी ना आयोग खूपच दयाळू वाटतो. इतके सोपे प्रश्न विचारतो ना. हे पहा क्लर्क मेन्स 2017 आलेला प्रश्न आहे की ऑटोट्रॉप्स असे जीवाणू आहेत जे काय करतात, मी कशाला सांगन, आत्ताच झालं ना स्लाइडवर एक्सप्लेनेशन. स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया जर म्हणलं तर परपोषी किंवा हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. हे दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि त्यांच्याकडून अन्न मिळवतात. यात महत्त्वाचं म्हणलं तर पॅरासाइट्स म्हणजे परजीवी. ज्यामुळं आपल्याला आजार होतो अशा पॅथोजनचा याच्यामध्ये समावेश होतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर कॉलेरा जो विब्रिओ कॉलेरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो आणि टायफॉइड जो सालेमोनेला टायफी या बॅक्टेरियापासून होत असतो. कॉन्सेप्ट पक्का? चला मग पुढचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे मृतोपजीवी जीवाणू म्हणजे सॅप्रोट्रॉफिक बॅक्टेरिया. जे काय मेलेले सजीव आहे, प्राणी आहे, वनस्पती आहे त्यांच्या शरीरातल्या सेंद्रिय पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून आणायचं, विघटन घडून आणायचं, त्यांना कुजवायचं आणि त्याद्वारे स्वतःचं अन्न मिळवायचं असे हे बॅक्टेरिया मोडतात सॅप्रोट्रॉफिक गटात. कॉन्सेप्ट पक्का? पुढे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की फर्मेंटेशन म्हणजे काय आणि प्युट्रिफिकेशन म्हणजे काय. तर फर्मेंटेशन म्हणजे काय की जेव्हा कर्बोदकाचं विनाऑक्सी विघटन एनारोबिक ब्रेकडाऊन होतं तेव्हा आपण म्हणतो की फर्मेंटेशन किण्वन झालं. तर प्रथिनांच्या विघटनाला प्युट्रिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. पेपरला विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. चौथ्या प्रकारचे बॅक्टेरिया जर म्हणलं तर सिम्बायोटिक बॅक्टेरिया, सहजीवी जीवाणू. काय करतात हे तर हे दुसऱ्या एखाद्या जीवासोबत जगतात आणि त्याला सुद्धा फायदा मिळवून देतात. याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण आहे रायझोबियम.
हे शेंगावर्गीय म्हणजे लेग्युमिनस वनस्पतींच्या मुळाशी राहतात, सहजीवी पद्धतीचं नातं तयार करतात. ते त्या वनस्पतीसाठी हवेतला नायट्रोजन मिळवून देतात आणि बदल्यामध्ये ती वनस्पती त्या जीवाणूंना पोषक तत्वे आणि संरक्षण पुरवते. हे पहा, ह्या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, या ज्या गाठी आहे, या गाठींमध्ये हे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया राहत असतात. दुसरं सहजीवी पद्धतीचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर माणसाच्या आतड्यामध्ये राहणारे ई कोलाय नावाचे बॅक्टेरिया, हे सुद्धा माणसासोबत सहजीवी पद्धतीने राहतात. आपण जे काही खातो त्यातला थोडासा भाग काही जीवाणू खातात, पण त्या बदल्यात जर का आपल्या अन्नामध्ये काही घातक जीवाणू असतील, पोटात काही घातक जीवाणूंची वाढ होत असेल तर त्यांची ती वाढ रोखतात. त्याचप्रमाणे विटॅमिन के आणि B12 सारखे महत्वाचे जीवनसत्व विटॅमिन तयार करतात. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. मी म्हणलं ना, आयोगाला आहे ना प्रश्न रिपीट करायची सवयच लागलेली आहे. कंबाईन पूर्व 2025 ला, असिस्टंट पूर्व 2015 ला जो प्रश्न विचारला होता 10 वर्षांनी परत एकदा रिपीट झालेला आहे. काय सांगितलेलं या ठिकाणी, तर शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाच्या मदतीने करू शकतात. मी काहीच नाही बोलणार, उत्तर तयार आहे आणि तुम्ही ते काढलेलं आहे. तुमचा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. उत्तर आहे फक्त अ म्हणजे रायझोबियम. पुन्हा एकदा असिस्टंट पूर्व 2015 ला आलेला प्रश्न, टिंब या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. मी काहीच नाही सांगणार, तुम्हाला माहिती जैविक खत कोणते, जीवाणू कोणते पहिले पहा. नुसते 4 जरी पाहिलं तुमच्या लगेच ऑप्शन लक्षात येणार आणि याचं उत्तर आहे रायझोबियम. मित्रांनो, 1 जून 2026 पासून आपल्या सीमाचंदन एज्युकेटर चॅनलचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च होते, ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाचा अगदी बेसिक पासून अभ्यास करणार आहोत. NCERT पर्यंत आत्ता ज्या पॅटर्न शिकतो अगदी त्याच पॅटर्ननुसार कॉन्सेप्ट पक्के करणार, त्याच्यावर आलेले PYQ पाहणार आणि सोबतच त्या ठिकाणी नोट्ससुद्धा अवेलेबल राहणार आहे. तर आवडलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दुसरी गोष्ट, जर मेंटरशिप बॅच हवी असेल तुम्हाला तर ती सुद्धा 1 जून 2026 रोजी सुरू होतीये. नंबर आहे 9657003561. ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी खरंच चांगली राहील. या बॅक्टेरियाचे त्यांच्या आकारानुसार सुद्धा वर्गीकरण करता येतं आणि याच्यावर आयोगाने 2016 ला प्रश्न विचारला आहे. कोणता, आपण तो पाहणार आहे लगेच. पहिला, जर का त्या बॅक्टेरियांचा आकार स्पेरिकल म्हणजे गोलाकार असेल तर त्यांना म्हणायचं कॉकस. जर त्यांचा आकार रॉड शेप असेल, काठीसारखा असेल तर त्यांना म्हणायचं बॅसिलस. जर त्यांचा आकार क्वामा स्वल्पविराम शेप असेल तर त्याला म्हणायचं विब्रियम. आणि जर त्यांचा आकार स्पायरल सर्पिलाकार असेल तर त्याला म्हणायचं स्पिरिलियम. चला, राज्यसेवा पूर्व 2015 ला आलेला क्वेश्चन. जमतं का पहा बरं. जमणार, आत्ता इतक्यातच पाहिलं ना आपण. जिथं जिथं आयोग जातो, जिथं जिथं जाऊ शकतो, आपण सगळ्याचा डिटेल कॉन्सेप्ट पक्का करतोय आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. कसं ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आतापर्यंत आपण बॅक्टेरियाची सर्वसाधारण माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये आपण पोषणाच्या आधारावर बॅक्टेरियाचे काय प्रकार पडतात ते पाहिले, त्याच्या आकारानुसार कोणते प्रकार पडतात ते सुद्धा पाहिले. आता आपण मेजर प्रकार पाहणार आहे, जो NCERT मध्ये दिलेला आहे. बॅक्टेरियाचे साधारणतः 3च महत्वाचे प्रकार पडतात. पहिला आहे आर्किओबॅक्टेरिया, दुसरा आहे यू बॅक्टेरिया आणि तिसरा आहे मायकोप्लाझ्मा. आता याच्या सगळ्यात पहिल्यांदा पाहू आर्किओबॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया जगण्याच्या विलक्षण क्षमतेमुळे विशेष मानला जातो. हा टोकाच्या आदिवासामध्ये सुद्धा जगू शकतो. याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे हॅलोफिल्स. हॅलोफिल्स म्हणजे अतिशय खारट भागात आढळणारे, इवन मृत समुद्रात सुद्धा आढळू शकणारे हे बॅक्टेरिया. दुसरा प्रकार आहे थर्मोॲसिडोफाइल्स. थर्मोॲसिडोफाइल्स म्हणजे गरम पाण्याचे झरे. थर्मल म्हणलं तर थर्मो लगेच लक्षात पाहिजे की उष्ण ठिकाणीचा तुम्हाला सापडणार आहे. ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे, आम्लयुक्त वातावरण आहे, तिथं सुद्धा हा बॅक्टेरिया जिवंत राहू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे मेथोजेन्स. आता मेथोजेन्स काय आहे तर दलदलीच्या भागामध्ये, मार्शी एरियामध्ये आढळणारा हा बॅक्टेरिया. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे आर्किओ बॅक्टेरिया 70 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त किंवा -19 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात हार्श एन्व्हायरमेंट मध्ये कशा प्रकारे राहू शकतात. तर त्याचं कारण आहे त्यांच्याकडे असलेली विशिष्ट अशी पेशी भित्तिकेची रचना. या विशिष्ट अशा पेशी भित्तिकेच्या रचनेमुळे ते हार्श एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतात. पुढचं महत्वाचं सांगायचं झालं तर आत्ताच आपण मेथोजेन्स पाहिलं होतं. मेथोजेन्स आणि बायोगॅसचा काय संबंध आहे. रवंथ करणारे जे काही प्राणी आहे, जसं गाई म्हशी, यांच्या जठरामध्ये हे बॅक्टेरिया असतात आणि या बॅक्टेरियांचं वैशिष्ट्य असं की प्राण्यांच्या शेणापासून मिथेन म्हणजे बायोगॅस तयार करण्याचं काम करत असतात. इतके महत्वाचं कार्य करतात. पेपरला विचारलं जाऊ शकतं.
चला, पहिला प्रकार तर पाहिला हार्श एन्व्हायरमेंट मध्ये राहणाऱ्या आर्किओ बॅक्टेरिया. आता आपल्याला पाहायचे यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियालाच खरे बॅक्टेरिया किंवा ट्रू बॅक्टेरिया म्हणलं जातं. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतं. यांना ट्रू बॅक्टेरिया का म्हणलं जातं, की कारण यांच्याकडे जी पेशी भित्तिका आहे ती कडक आहे. पेप्टिडोग्लायकेन पासून बनलेली कडक पेशी भित्तिका यांच्याकडे असती, म्हणून यांना खरं बॅक्टेरिया म्हणलं जातं. यांच्याकडे फ्लॅजिलम म्हणजे कशाभिका आहे. आता या कशाभिकाचा महत्वाचा वापर काय, तर त्यांच्याकडं कशाभिका असते जी इकडून तिकडं जायला त्यांना कामा येते. मित्रांनो, अख्खी एनसीईआरटी तुमच्यासाठी मराठीमधून आणलेली आहे. आता एनसीईआरटीचं माझं लेक्चर ऐका आणि तुम्ही स्वतः 11वी-12वीचं एनसीईआरटीचं पुस्तक घेऊन बसा. तुमच्या लक्षात येईल की सरांनी जसे तसे एनसीईआरटी या ठिकाणी सांगितलेले आहे. चला, आता या यू बॅक्टेरियामध्ये पहिला जो महत्त्वाचे बॅक्टेरिया आहे ते आहे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. याची जनरल माहिती तर आपण गोळा केलेली आहे. याच्यात पहिलं उदाहरण जर द्यायचं झालं किंवा बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सायनो बॅक्टेरिया, ज्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा म्हणतात. हिरव्या वनस्पतींप्रमाणे या सायनो बॅक्टेरियाकडे क्लोरोफिल ए असतं आणि म्हणूनच हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात सूर्यप्रकाशाच्या साह्याने. ह्या एक पेशी असतात, या वसाहती करून राहतात. या तंतुमय म्हणजे फिलामेंटस सुद्धा असू शकतात आणि यांच्या ज्या वसाहती आहे याच्या भोवती तुम्हाला जेलिटिनसची शीत दिसते. हे संरक्षक आहे जेलिटिनसची शीत, ही निळी, ही तुम्हाला दिसून येते. याच ठिकाणी तुम्हाला काही निळ्या पेशी दिसतात. कशासाठी? काही सायनोबॅक्टेरिया असे आहे की ते हवेमधला नायट्रोजन स्थिर करण्यासाठी हेट्रोसिस नावाच्या विशिष्ट प्रकारच्या पेशी वापरत असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर नोस्टॅक आणि ॲनेबिना. मित्रांनो, पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करतोय. आपण सगळे PYQ पाहणार आहोत, टेन्शन घ्यायचं काम नाही. या यू बॅक्टेरियामधल्या दुसऱ्या महत्वाचा गट जर म्हणला तर रसायन संश्लेषी किंवा किमोसिंथेटिक बॅक्टेरियांचा गट. हे काय करतात तर नायट्राइट्स आणि अमोनिया यासारख्या अकार्बनी पदार्थांचे ऑक्सिडीकरण घडवून आणतात आणि त्याद्वारे ऊर्जा मिळवतात. यातलं पहिलं उदाहरण जर द्यायचं झालं तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. आता सगळ्यात पहिल्यांदा यांचा रोल काय आहे, की मातीमध्ये अमोनिया आहे जो वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतो. अमोनिया म्हणजे NH3, म्हणजे साहजिकच याच्यात नायट्रोजन आहे. आपल्याला माहिती वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. मातीमध्ये नायट्रोजन जो आहे तो अमोनियाच्या फॉर्म मध्ये आहे आणि अमोनियाच्या फॉर्म मधला नायट्रोजन वनस्पतींकडून घेणं थोडं अवघड जातं आणि इथं मग येतात नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. हिरो म्हणून काम करतात वनस्पतींसाठी. मग याच्यात हे नायट्रोसोमोनस काय करतात, हा जो अमोनिया आहे ज्याचा वापर वनस्पती करू शकत नाही त्याचं रूपांतर सगळ्यात पहिल्यांदा नायट्राइट मध्ये करतात आणि नंतर पुन्हा पिक्चर मध्ये दुसरा हिरो येतो नायट्रोबॅक्टर काय करतो, या नायट्राइटचं रूपांतर ज्या फॉर्म मध्ये वनस्पती नायट्रोजन घेऊ शकतात त्या फॉर्म मध्ये म्हणजे नायट्रेट मध्ये करण्याचं काम करत असतो. कंबाईन 2022 ला आलेला प्रश्न आहे. फक्त इथं प्रश्न इतका फिरून विचारला होता ना, या ठिकाणी तुम्हाला रेणू संयुग विचारलं होतं, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. अमोनिया म्हणजे NH3, त्याचं रूपांतर नायट्राइट म्हणजे NO2, नायट्राइट NO2 चं रूपांतर नायट्रेट म्हणजे NO3. हे संयुग सुद्धा महत्वाचे आहे. हे दोन्हीच्या दोन्ही नायट्रोजन चक्रामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याच्यानंतर येतात सल्फर बॅक्टेरिया काय करतात तर सल्फर कंपाऊंड तोडतात आणि त्याच्यातून सल्फर मुक्त करत असतात. म्हणजे रिसायकलिंग प्रोसेससाठी खूप महत्वाचं आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं या बॅक्टेरियाचं तर बॅगियाटुआ पेपरला येणारं एक्झाम्पल आहे आणि पुढचं थायोबॅसिलस हे सुद्धा पेपरसाठी महत्वाचं आहे. तिसऱ्याला म्हणायचं आपण लोह बॅक्टेरिया, आयन बॅक्टेरिया. याच्यामधलं महत्वाचं एक्झाम्पल म्हणलं तर फेरोबॅसिलस. महत्व काय यांचं, नायट्रोजन, फॉस्फरस, लोह आणि गंधक यासारख्या पोषक द्रव्यांच्या चक्राचं रिसायकलिंग करण्यासाठी हे तिन्हीच्या तिन्ही बॅक्टेरियाचे जे प्रकार आहेत ते महत्वाचे आहे. बॅक्टेरिया म्हणलं ना तर आयोग तुम्हाला नायट्रोजन सायकलवर विचारणार आणि आयोगाला सवय काय लागलेली, सुरुवातीला तो डायरेक्ट विचारायचा अमोनिया, नायट्रोजन, नायट्रेट. आता तो काय विचारतो, संयुग विचारतो. कंबाईन प्री 2022 आलेला प्रश्न. मी जेव्हा ती स्लाइड एक्सप्लेन केली होती ना त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही संयुग लक्षात ठेवा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात, अमोनियाचे नायट्राइट मध्ये रूपांतर केलं जातं. या यू बॅक्टेरियामधला तिसरा महत्वाचा गट म्हणजे परपोषी बॅक्टेरिया, हेट्रोटॉपिक बॅक्टेरियांचा. याच्यामध्ये सॅप्रोफॅटिक, पॅरासाइट आणि सिम्बायोटिक आपण सगळ्यांचं डिटेलमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. इथं जास्त वेळ देणार नाही. मी म्हणलं होतं ना त्या 8वीच्या पुस्तकातली इमेज खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया जीवाणू दिलेला आहे त्याच्यावर आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. आता त्याच्यात पहिला जीवाणू जो आहे तो आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. हा काय करतो, न्यूमोनियासाठी कारणीभूत आहे. पुढचा बॅक्टेरिया
स्टायफोलोकॉकस ऑरियस जो त्वचेच्या संसर्गासाठी कारणीभूत आहे, याच्यामध्ये त्वचेमधून पू येतो. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी जो धनुर्वातासाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया आहे. पेपरला सगळ्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढचा जीवाणू आहे ट्रेपॅनोमा पॅलिडम. हा सिफिलिस म्हणजे उपदंश म्हणजेच एक गुप्त रोग जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे याच्यासाठी कारणीभूत असणारा जीवाणू आहे. हे सगळ्याचे सगळे बॅक्टेरिया खूप महत्वाचे. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया बरं का. आता हा बॅक्टेरिया जो आहे लेजिओनेला निमोनी हा काय करतो तर लिजिओनर्स रोग म्हणजे तीव्र निमोनिया पसरवतो. पुढचा जो बॅक्टेरिया आहे सॅलेमोनेला टायफी हा काय करतो टायफॉइड म्हणजे विषम ज्वरासाठी कारणीभूत अस्वच्छ अन्न आणि पाण्यामुळे होणारा आणि आतड्यांवर परिणाम करणारा ताप आणणारा आजार. त्याच्यानंतर विब्रिओ कॉलरा म्हणजे पटकीसाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया. याच्यात होतं काय अस्वच्छ पाणी आणि माशांमुळे हा रोग पसरतो आणि याच्यामध्ये उलटी आणि संडासचा आजार होतो. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम याच्यामुळे होतं काय तर बोट्युलिझम नावाची अन्नातली विषबाधा होती. आयोगाने इथे प्रश्न विचारलेला आहे. आपण जे डब्बा बंद अन्न खातो त्याच्यातून बऱ्याच वेळा जे आपल्याला विषबाधा होती त्याच्यासाठी कारणीभूत असणारा हा बॅक्टेरिया असतो. त्या ठिकाणी तो तयार होतो आणि आपल्याला अन्नातून विषबाधा होती. त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनियम. मी म्हणलं ना ती 8वीची फिगर खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दिलेले जीवाणू सुद्धा महत्वाचे कारण आयोग तिथं प्रश्न विचारतो. त्यांनी विचारला STI पूर्व 2015ला हवा बंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते. उत्तर आहे काढा उत्तर क्लॉस्ट्रिडियम. आता या यू बॅक्टेरिया मधला महत्वाचा चौथा बॅक्टेरिया म्हणलं तर तो आहे मायकोप्लाझ्मा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याच्या नावाची नोंद आहे. का बरं जगातली सगळ्यात लहान पेशी जी पेशी ऑक्सिजन शिवाय सुद्धा जगू शकते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे पेशी भित्तिका नसते त्याच्यामुळे ते पाहिजे तो आकार धारण करू शकतात आणि म्हणून यांना प्लिओमॉर्फिक सजीव असं सुद्धा म्हणलं जातं. यांचं काम एकच वैताग द्यायचा रोग पसरवायचं. हे पॅथोजेनिक आहे मायकोप्लाझ्मा. हे वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये सुद्धा रोग निर्माण करत असतात आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पेनिसिलिन सारखे वंडर ड्रग अँटीबायोटिक सुद्धा या मायक्रोप्लाझ्मावर काम करू शकत नाही इफेक्टिव्ह नाही. त्याच्यासाठी का कारण की या मायकोप्लाझ्माकडे सेल वॉल नसतं आणि हे जे अँटी ड्रग्स किंवा पेनिसिलिन सारखे अँटीबायोटिक्स जे तयार केलेले असतात यांचं पहिलं वैशिष्ट्य काय असतं की यांना बॅक्टेरियाच्या पेशी भित्तिकेवर हल्ला करायचं सांगितलेलं असतं. पण पेनिसिलिन झालं किंवा इतर अँटीबायोटिक झालं हे कन्फ्यूज होतात कारण या मायक्रोप्लाझ्माकडं पेशी भित्तिकाच नाही. त्याच्यामुळे पेनिसिलिन सारखे वंडर ड्रग याच्यावर काम करत नाही. याच्या उपचारासाठी निष्प्रभ ठरतात. याला प्ल्युनिमोनिया सारखे सजीव म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मायकोप्लाझ्मांना. हा बॅक्टेरिया इतका महत्वाचा टॉपिक आहे ना की हा कृषी रोग आरोग्य आणि वर्गीकरण या तिन्ही ठिकाणी बसतो. आता हा जो मायकोप्लाझ्मा आहे यांनी होणारे रोग आहे ना नेहमी पेपरला विचारले जातात. हा मानवामध्ये रोग निर्माण करतो. उदाहरणार्थ निमोनिया मायकोप्लाझ्मा निमोनिया या बॅक्टेरियामुळे होणारा. त्याच्यानंतर युरोथ्रायटिस मायक्रोप्लाझ्मा होमिनिस या बॅक्टेरियामुळे होणारा. अँथ्रॅक्स गुरांमध्ये होणारा हा रोग बॅसिलस अँथ्रॅसिक्स नावाच्या बॅक्टेरियामुळे होत असतो. वनस्पतीमध्ये दिसणारा बंची टॉप केळीमध्ये दिसतो. 1000 वेळेस आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि शेंगा वर्गीय किंवा कडधान्य वनस्पतीमधील विंचेस ब्रूम हा जो आजार आहे हा सुद्धा बॅक्टेरियामुळे दिसणारा आजार आहे. मी म्हणलं ना तुम्हाला कॉन्सेप्ट जर पक्का समजला ना तर तुमचे मार्क जाणार नाही. पण आत्ताच आपण वाचलं होतं आत्ताच कॉन्सेप्ट पक्का केलेला आणि त्याच्यावरच कंबाईन पूर्व 2018ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो तर उत्तर याचं आहे केळी. आता मला सांगा बरं कोणामुळे होतो कमेंट करा पटकन. मित्रांनो 1 जून 2026 पासून आपल्या सीमाचंदन एज्युकेटर चॅनलचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च होते ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाचा अगदी बेसिक पासून अभ्यास करणार आहोत. NCERT पर्यंत आत्ता ज्या पॅटर्न शिकतो अगदी त्याच पॅटर्ननुसार कॉन्सेप्ट पक्के करणार. त्याच्यावर आलेले PYQ पाहणार आणि सोबतच त्या ठिकाणी नोट्स सुद्धा अवेलेबल राहणार आहे. तर आवडलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दुसरी गोष्ट जर मेंटरशिप बॅच हवी असेल तुम्हाला तर ती सुद्धा 1 जून 2026 रोजी सुरू होतीये. नंबर आहे 9657003561. ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी खरंच चांगली राहील.
बॅक्टेरियाचे सगळे महत्त्वाचे प्रकार आपण एनसीईआरटीतले पाहिलेले आहे आणि आता आपण वळतो की बॅक्टेरिया पुनरुत्पादन कसा करतो, नवीन सजीवांना जन्म कसा देतो. त्याच्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे विखंडन. या विखंडन प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया स्वतःचे तुकडे करतो, 2 तुकडे करतो, 2 नवीन सजीवांना जन्म देतो. रिप्रोडक्शनचा सगळ्यात फास्टेस्ट प्रक्रिया किंवा फास्टेस्ट प्रकार जर असेल तर तो आहे विखंडन किंवा फ्युजन, बॅक्टेरियाच्या रिप्रोडक्शन मधला. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, बॅक्टेरिया बीजाणू निर्मिती सुद्धा करतो, स्पोर फॉर्मेशन सुद्धा करतो. कधी करतो? जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असती तेव्हा हा स्पोर्स तयार करतो आणि परिस्थिती अनुकूल झाली की मग या स्पोर्सला फेकतो आणि त्याच्यातून पुन्हा नवीन सजीव वाढतात. बॅक्टेरियाच्या रिप्रोडक्शन मधला पुढचा महत्वाचा प्रकार म्हणजे आदिम लैंगिक प्रजनन, ज्याला म्हणलं जातं प्रिमिटिव्ह डीएनए ट्रान्सफर. यात दुसरं तिसरं काहीच होत नाही हो. फक्त डीएनएची देवाणघेवाण होत असती 2 बॅक्टेरिया दरम्यान. त्याच्यामुळं याला खरं लैंगिक प्रजनन म्हणत नाही. याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय की एक बॅक्टेरिया आपला डीएनए दुसऱ्या बॅक्टेरियाला देतो. हे पहा या ठिकाणी हा निळा बॅक्टेरिया जो आहे, या निळ्या बॅक्टेरियाने काय केलं, स्वतःचा डीएनए या हिरव्या बॅक्टेरियाला दिला. या प्रोसेसला म्हणलं गेलं कॉन्ज्युगेशन. पुढची जी प्रोसेस आहे त्याला म्हणलं जातं ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच बाहेरील डीएनए घेणं, याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचा पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं ट्रान्सडक्शन. ट्रान्सडक्शन मध्ये काय होतं की व्हायरसच्या मदतीने बॅक्टेरियाला डीएनए दिला जातो. हे पाय, हे ट्रान्सडक्शन. याच्यामध्ये हा व्हायरस आला, त्याने डीएनए दिला आणि तो या बॅक्टेरियाला भेटला. कॉन्सेप्ट पक्का पेपरच्या दृष्टीने महत्वाचा आहे, पेपरला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही सगळंच सांगितलं, रिप्रोडक्शन सांगितलं, तुम्ही त्या बॅक्टेरियाचे प्रकार सांगितले, एवढं सांगायची गरज आहे का? आहे, कारण आपल्याला कॉन्सेप्ट पक्का करायचा. आपल्याला फक्त मागच्या वर्षी जे पीवायक्यू आलेले तेवढेच नाही पाहिजे, पुढच्या वेळेस अजून काय पीवायक्यू विचारले जाऊ शकतात, आयोगासाठी अजून कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत जिथे आयोग जाऊ शकतो, आपण सगळे कव्हर केलेलं आहे. PSI पूर्व 2015 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर उत्तर आहे द्विखंडन म्हणजे बायनरी फ्युजन. मी मागाशीच म्हणलं होतं ना तुम्हाला. चला, वेळ झालेली इतर पण काही गोष्टी पाहिजे ज्या पेपरला विचारल्या जाऊ शकतात. बॅक्टेरिया. अँटनी लिव्हनहॉक यांनी 1683 मध्ये पहिल्यांदा जीवाणूंचा शोध लावला. त्याच्यामुळे यांनाच जीवाणूशास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जीवाणूशास्त्रांच्या अभ्यासाला बॅक्टेरियोलॉजी म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो, पण हवेमध्ये 78% नायट्रोजन असून सुद्धा वनस्पती त्या नायट्रोजनचा वापर करू शकत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की हा नायट्रोजन जो आहे हा अमोनियामध्ये कन्वर्ट होतो, मातीमध्ये मिसळतो. अजूनही वनस्पती या अमोनियाचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करू शकत नाही आणि त्याच्यामुळं पिक्चरमध्ये येतात हिरो, बॅक्टेरिया नावाचे हिरो. हे हिरो काय करतात? अमोनियाचं रूपांतर आणखीन साध्या फॉर्ममध्ये करतात. पहिल्यांदा त्याचं रूपांतर ते नायट्राइटमध्ये करतात आणि त्याच्यानंतर नायट्राइटचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. नायट्रेटमध्येच का करतात? कारण की वनस्पती फक्त याच फॉर्ममध्ये नायट्रोजनचा स्वीकार करू शकतात आणि स्वतःच्या वाढीसाठी या नायट्रोजनचा वापर करू शकतात. आता वनस्पतींवर साहजिकच परपोषी सजीव पोसत असतात. काही दिवसांनी हे वनस्पती आणि सजीव दोन्हीच्या दोन्ही मरतात. ते दोन्ही मेल्यावर त्यांच्या शरीरामध्ये जे काही आता नायट्रोजन आहे, तो नायट्रोजन सगळ्यात पहिल्यांदा त्याचं डिनायट्रिफिकेशन होतं आणि डिनायट्रिफिकेशन झाल्यावर त्याचं अमोनियामध्ये रूपांतर होतं आणि पुढं याच अमोनियाचं रूपांतर नायट्रोजन फिक्सेशनच्या माध्यमातून पुन्हा नायट्रोजन मध्ये केलं जातं. या प्रोसेसला म्हणलं जातं नायट्रोजन सायकल. वनस्पती आणि प्राणी तो नायट्रोजन वापरतात, जिवंत असेपर्यंत वापरतात आणि ते मेल्यावर तो जो काही नायट्रोजन येतो पुन्हा हवेला दिला जातो. या सायकलला म्हणलं जातं नायट्रोजन सायकल. आणि पुढची जी स्लाइड आहे ती अतिशय महत्वाची आहे, कारण आयोग नायट्रोजन सायकलवर इतक्या वेळेस त्यांनी प्रश्न विचारलाय की सांगता सोय नाही. या नायट्रोजन सायकल मधला पहिला टप्पा जर म्हणलं तर नायट्रोजन फिक्सेशन, आणि इथं एंट्री होती आपल्या हिरोंची म्हणजे बॅक्टेरियांची. आता काही बॅक्टेरिया जे आहे ते नायट्रोजनचं अमोनियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रूपांतर करतात. हवेमधल्या नायट्रोजनचं अमोनियामध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं? तर अझोटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू. आता अजून एक जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, जो सहजीवी पद्धतीने हेच काम करतो आणि त्याचं नाव आहे रायझोबियम. आता चालू होतो दुसरा टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय की अमोनिया तर तयार झाला नायट्रोजन पासून आणि तो मातीमध्ये विरघळला सुद्धा, पण तरी सुद्धा वनस्पती त्याचा वापर करू शकत नाही आपल्या वाढीसाठी. म्हणून या अमोनिया संयुगाचं रूपांतर पहिल्यांदा नायट्राइट्स मध्ये आणि नंतर नायट्रेट्स मध्ये केलं जातं. नायट्रेट्स म्हणजे असा फॉर्म की ज्या फॉर्म मध्ये वनस्पती नायट्रोजनचा स्वीकार करू शकतं स्वतःच्या वाढीसाठी, आणि हे करण्याचं काम 2 जीवाणूंद्वारे केलं जातं.
पहिला आहे नायट्रोसोमोनस आणि दुसरा आहे नायट्रोबॅक्टर. आता सगळं झालं, वनस्पतींनी नायट्रोजन घेतला स्वतःच्या वाढीसाठी, त्याच्यावर परपोषी जीव आहेत त्यांनी सुद्धा पोसायला सुरुवात केली. जेवढे दिवस जगले तेवढे दिवस नायट्रोजनचा आनंद घेतला आणि काही दिवसांनी वनस्पती पण मेली, त्याच्यावर बसलेले सजीव सुद्धा मेले. मग त्यांच्या अंगातल्या नायट्रोजनचं काय? मग मृतोपजीवी सजीव येतात तिथं, मृतोपजीवी सॅप्रोफिटिक बॅक्टेरिया येतात आणि ते त्यांच्या कामाला सुरुवात करतात. मग सगळ्यात पहिल्यांदा तिसरा टप्पा चालू होतो. त्या टप्प्याचं नाव आहे अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन मध्ये होतं काय तर प्राण्यांचं मृत अवशेष आणि त्यांच्या उत्सर्जित पदार्थातील नायट्रोजनयुक्त संयुगांचे जीवाणूंद्वारे अमोनियामध्ये विघटन केलं जातं. आणि हे अमोनियामध्ये विघटन करण्याचं काम कोण करत असतं तर बॅसिलस वल्गॅरिस आणि बॅसिलस मायकॉडिस इत्यादी हे दोन्हीच्या दोन्ही बॅक्टेरिया लक्षात ठेवा, पेपरला विचारलं जाऊ शकतं. आता चौथा टप्पा चालू होतो. चौथा टप्पा आहे डिनायट्रिफिकेशन. जो काही अमोनिया तयार झालेला आहे या अमोनियाचं रूपांतर नायट्रस ऑक्साईडमध्ये आणि शेवटी नायट्रोजन मध्ये करण्याचं काम हे डिनायट्रिफाईंग जीवाणूंद्वारे केलं जातं. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं या बॅक्टेरियाचं तर स्युडोमोनस डेंट्रिफॅकन्स आणि बॅसिलस सबटिलिस. थोडं अवघड आहे पण टेन्शन घेऊ नका, सगळे जीवाणू आपण एका टप्प्यात लिहिणार आहे. त्याच्यासाठी एखादी शॉर्टकट ट्रिक सुद्धा मी सांगणार आहे की लक्षात कसं ठेवायचं. मित्रांनो, मी प्रत्येक लाईन डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय कारण फक्त एवढा आहे की तुमचा कॉन्सेप्ट पक्का झाला पाहिजे. एनसीईआरटी असो, स्टेट बोर्ड असो किंवा मार्केटमधलं कुठलंही पुस्तक आणावं, 2 दिवसात तुम्ही ते साईडला फेकून दिलं पाहिजे, वाचून समजून उमजून घेऊन. चला आता पाहू आपण इतर महत्त्वाचा टॉपिक, तो आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्की नील हरित शैवाल काय करतं तर हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं आणि त्याच्यामुळे भात शेतीसाठी शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त वापरलं जातं. शेतकरी याला हिरवे खत म्हणून सुद्धा ओळखतात. आता पेपरला आलेला एक महत्त्वाचा क्वेश्चन होता की सायनोबॅक्टेरिया नील हरित शैवाल कुठं वापरतात? भात शेतीसाठी वापरतात. आणि रायझोबियम कुठं वापरतात तर शेंगावर्गीय वनस्पतींसाठी वापरलं जातं. याच्यावर आयोगाने आत्ता रिसेंटमध्ये प्रश्न विचारलेला 51 तो आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. पुढचा जो आहे की सायनोबॅक्टेरिया फक्त हे नायट्रोजन स्थिर करण्याचं काम करतात का? नाही, तर काही वेळेस हे सायनोबॅक्टेरिया आम्लयुक्त रसायने स्त्रवतात आणि त्याच्यामुळे जमिनीला जो अल्कलीपणा आलेला आहे तो सुद्धा कमी होत असतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे रेड टाईड ऐकला असेल तुम्ही, आहे ना? रेड टाईड्स म्हणजे लाल प्रकारच्या लाटा. तांबड्या समुद्रामध्ये जो लाल रंग आहे तो ऍक्च्युली सायनोबॅक्टेरियाचा एक प्रकार आहे. ट्रायकोडेसिनम इरिथ्रियम यांच्या विपुलतेमुळे यांना लाल रंग प्राप्त होतो. बरोबर आहे. रेड टाईड जे उदाहरण आहे या बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियाच्या या प्रकारामुळे होतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे स्पिरिलुना. हा एक बिनविषारी आणि वेगाने वाढणारा सायनोबॅक्टेरिया आहे. याचा वापर प्रथिनांचा समृद्ध पूरक आहार म्हणून केला जातो. याची लागवड करून वाळवून पावडर करून सिंगल सेल प्रोटीन नावाच्या गोळ्या तयार केल्या जातात. पेपरला विचारले जाणारे महत्त्वाचे टॉपिक आहे बरं का. कंबाईन प्री 2021 ला आलेला प्रश्न, आयोगाला ना सारखे प्रश्न रिपीट करायची सवय आहे आणि या बॅक्टेरियाचा स्कोप एवढा मोठा आहे ना, आयोग कृषीमध्ये सुद्धा विचारणार, आयोग रोग आरोग्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियाबद्दल विचारणार तुम्हाला आणि वर्गीकरण प्राण्यांचं वनस्पतीची ह्या टॉपिकमध्ये सुद्धा विचारणार. म्हणजे खूप वाईड स्कोप आहे बॅक्टेरियाचा. इतके प्रश्न विचारले ना आयोगाने की सांगता सोय नाही. कंबाईन प्री 2021 ला आलेला प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? आणि पर्याय आहे नील हरित शैवाल. आता इथं आहे ना थोडं एक्सप्लेनेशन का वाचून घ्या कारण मी तुम्हाला ऑलरेडी कॉन्सेप्ट तिथं पण पक्का केलेला आहे. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. असिस्टंट पूर्व 2015 ला आलेला प्रश्न आहे. आत्ताच आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला ते जमणार आहे. टिंब आणि टिंब यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे, ज्यामुळे यांचा वापर दलदलीच्या भात शेतीमध्ये सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो. हा ठीक आहे, तुम्ही म्हणता ते सायनोबॅक्टेरिया आहे पण या ठिकाणी दिलेलं उदाहरण काय आहे तर नोस्टॅक आणि अॅनाबिना. पर्याय नंबर 2 ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. कंबाईन पूर्व 2019 ला आलेला प्रश्न, हा प्रश्न मला माहिती आहे तुम्हाला जमणार आणि तुम्ही तो सोडवला पण आहे ऑलरेडी. कॉन्सेप्ट पक्का आहे. प्रश्न काय आहे? टिंब हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. असिम्बायोटिक असोसिएशन कोण करतं? उत्तर माहिती आहे, अझोटोबॅक्टर रायझोबियम. कशाचं उदाहरण आहे? सिम्बायोटिक असोसिएशनचं आहे ना.
पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो माहिती का? आयोग जे जे प्रश्न रिपीट विचारतो ते आपल्याला लक्षात येत आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. ग्रुप बी पूर्व 2019 चा प्रश्न काय आहे तर सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त ठरतात. कुठले सूक्ष्मजीव आहे जे असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त ठरतात? जसाचा तसा प्रश्न आलेला आहे आणि उत्तर आहे अझोटोबॅक्टर. रायझोबियम नाही, रायझोबियम हा सहजीवी नत्र स्थिरीकरणाचं उदाहरण आहे. नील हरीश शेवाल म्हणलं की नोस्टा कॅनाबिना आठवलाच पाहिजे. हे पहा इथं प्रश्न तोच आहे. असिस्टंट पूर्व 2014 कोणते निळे हिरवे शैवाल वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करतं आणि भात शेतीची सुपीकता वाढवतं? नोस्टॅक. उत्तर आपल्या लक्षात आहे. किंगडम मोनेरा म्हणजे बॅक्टेरिया अगदी मस्तपैकी आपण संपवलेला आहे. सगळे कॉन्सेप्ट आपण पाहिलेले, त्याच्यावरची पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. उद्याचा आपला टॉपिक जो आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. रोज रात्री आपण 9:30 ला भेटणार आहे. विज्ञान आपण पक्कच करणार आहे. उद्याचा टॉपिक किंगडम प्रोटिस्टा. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करणार. स्टेट बोर्ड असो, एनसीईआरटी असो, सगळी मराठीत घासून पुसून तुमच्यासाठी आणलेली आहे. कॉन्सेप्ट पक्का झालं की त्याच्यावर पीवायक्यू कशी आलेले आहे त्याचं अनालिसिस करणार आणि सोबतच हे पाहणार की असे कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी की ज्याच्यावर आयोग परत प्रश्न विचारू शकतो. सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. प्रयत्न आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करा, कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येणारच नाही लाईव्हचं नाही तर. आणि दुसरं, खरंच प्रयत्न आवडला असेल ना तर आपल्या ग्रुपमध्ये माझ्या चॅनलला नक्की शेअर करा. चला भेटू उद्या आपण. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, विज्ञानाचं काही टेन्शन घेऊ नका. चला. सजीवांच्या वर्गीकरणामधला सगळ्यात आवडता टॉपिक म्हणलं तर किंगडम प्रोटिस्टा. अमिबा हा आयोगाचा आवडता प्राणी, त्याच्यात नेहमी प्रश्न विचारले जातात. आजची आपली सिरीज आहे किंगडम प्रोटिस्टावरची. याच्यामध्ये आपण 50 पेक्षा जास्त एमसीक्यू पाहणार आहे आणि तुम्ही मला सांगायचं की मी जी एमसीक्यू दिलेला आहे ते पेपरला का नाही येऊ शकत. याच्यामध्ये यूपीएससीला विचारलेले, एमपीएससीला विचारलेले, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रोटोझोआवर आजपर्यंत कसे प्रश्न आले आपण सगळेच पाहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जनरल कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट पक्का करणार आणि मग त्याच्यावर आलेले सगळे पीवायक्यू सोडवणार. मित्रांनो, आपण काय करतो माहिती का? आपण 3च रेफरन्स बुक वापरतो. आपले सगळे रेफरन्स बुक स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे एनसीईआरटी 11वी-12वीचे पुस्तकं, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड सायन्सची पुस्तकं आणि लुसेंटची पुस्तकं. चला मग वेळ कशाला लावायचा, टॉपिकला लगेच सुरुवात करू. किंगडम प्रोटिस्टा. याच्या अगोदर आपण किंगडम मोनेरा पाहिला होता. रॉबर्ट विटेकर यानं संपूर्ण सजीव सृष्टीचं वर्गीकरण 5 गटात केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा किंगडम मोनेरा, नंतर प्रोटिस्टा, नंतर फंजाय, नंतर वनस्पती आणि नंतर प्राणी. ऍक्च्युली वर्गीकरण दुसरं तिसरं काहीच नाही बरं का. हे वर्गीकरण म्हणजे उत्क्रांतीचा इतिहास आहे. जगात जो पहिला सजीव जन्माला आला तो एका पेशीचा होता आणि आजचा जो सजीव आहे तो इंद्रिय संस्था असलेला उन्नत सजीव आहे. ह्या विकासाचे सगळे टप्पे आपण कशात पाहत असतो? वर्गीकरणामध्ये पाहत असतो. पहिला जो सजीव जन्माला आला तो एका पेशीचा होता. त्याची सगळी कामं जो होतं ना तो एका पेशीने करायचा. खाणं पिणं, न पचलेल्यानं बाहेर टाकणं, शिकार करणं, फिरायला जाणं, सगळे एका पेशीने तो करायचा. फक्त प्रॉब्लेम एवढा होता की त्या पेशीमध्ये ना केंद्रकच दिसत नव्हतं. म्हणजे प्रोकॅरियोटिक प्रकारचा तो सजीव होता आणि त्याचं उदाहरण म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे मोनेरा. संपूर्ण मोनेरा गट हा बॅक्टेरियाला वाहिलेला आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. मग तो जो सजीव होता एक पेशीचा, त्याला वाटलं यार आपण सगळी कामं करतो पण आपण थोडे मागासलेले आहे, आपल्याला थोडी प्रगती करावं लागणार आहे. म्हणून उत्क्रांतीच्या टप्प्याला सुरुवात झाली. मग जो पुढचा सजीव जन्माला आला तो सजीव सुद्धा एकाच पेशीपासून बनलेला होता. सगळी कामं तो एकाच पेशीपासून करायचा. फरक फक्त एवढा होता की पहिल्या सजीवाकडे केंद्रक नव्हतं, ह्या सजीवाकडे केंद्रक होतं. केंद्रक स्पष्ट दिसत होतं, पहिल्या सजीवाच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नव्हतं. म्हणजे हा जो सजीव आहे हा एका पेशीचा केंद्रक दिसणारा म्हणजे युकॅरियोटिक प्रकारचा सजीव आणि हा जो सजीव आहे हा सजीव मोडतो किंगडम प्रोटिस्टामध्ये आणि आपण अभ्यास करणारे याच किंगडम प्रोटिस्टाचा. या किंगडम प्रोटिस्टाच्या सजीवांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळेच्या सगळे सजीव हे एकाच पेशीपासून बनलेलं आहे. यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं, त्याच्यानंतर म्हणजे न्यूक्लियस स्पष्ट दिसतं आणि पेशीमध्ये असणारे जे सेल ऑर्गेनल्स आहे, पेशींचे वेगवेगळे अवयव आहे ते पण स्पष्ट दिसतात कारण त्याच्या भोवती तुम्हाला मेम्ब्रेन किंवा आवरण दिसतं. दुसरं, हा जो सजीवांचा गट आहे हा ऍक्च्युली याच्या बाउंड्री वेल डिफाईन नाहीये, अस्पष्ट सीमा आहे या किंगडमच्या. का बरं? कारण की काही वैज्ञानिकांना हे वनस्पती भासतात आणि काही वैज्ञानिकांना हे प्राणी भासतात. याचं मुख्य वैशिष्ट्य असं म्हणजे हा सजीव फक्त तुम्हाला पाण्यातच आढळणार. एक तर तुम्हाला समुद्राच्या पाण्यात म्हणजे मरीन वॉटरमध्ये आढळणार किंवा तो गोड्या पाण्यामध्ये आढळणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायसारखं असं आहे की किंगडम प्रोटिस्टा जो आहे ना हा ऍक्च्युली दुवा आहे. कशातला? तर किंगडम मोनेरा मधला आणि किंगडम फंजाय वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला.
या ठिकाणी ही जी इमेज आहे, या इमेजमध्ये मी तुम्हाला सगळी ॲक्चुअली ही इमेज आहे ना, ही 8वीच्या पुस्तकामधली आहे आणि याच्यामध्ये हे जे सगळे सजीव दिसतात, हे सगळे एकपेशीय सजीव आहे आणि सगळेच्या सगळे प्रोटिस्टाच्या गटात मोडतात. अमिबा काही करायचं नाही, घरात शेजारी एखादं डबकं साठलेलं आहे ना, तिथलं डबक्यातलं थोडं पाणी उचलून आणायचं, एक थेंब उचलायचा आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा, मायक्रोस्कोप खाली पाहायचा. तुम्हाला त्याच्यामध्ये असंख्य असे वळवळणारे सजीव दिसतील. ते वळवळणारे सजीव जे आहे ते आहे अमिबा आणि आपल्याला सगळा यांचाच अभ्यास या किंगडममध्ये करायचा आहे. मग या सजीवांना जर प्रजनन करायचं झालं तर ते दोन पद्धतीने प्रजनन करतात. पहिलं अलैंगिक प्रजनन, दुसरं लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजननामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय, हा जो सजीव आहे ना, हा सजीव थोडक्यात फुटतो आणि स्वतःला दोन तुकड्यात विभाजित करतो आणि तिथून परत दोन सजीवांची निर्मिती होती. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे सजीव बायनरी फिजनद्वारे नवीन सजीवांना जन्म देत असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय करतात, पेशी एकमेकाला भेटतात आणि त्यातून मग झायगोट म्हणजे युग्मनाची निर्मिती होत असते. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार, हे फक्त जनरल इंट्रोडक्शन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जो प्रोटिस्ट आहे ना, या प्रोटिस्टाचे साधारणतः 5 प्रकार पडतात. पहिला पडतो क्रायसोफाइट, दुसरा प्रकार पडतो डायनोफ्लॅजिलेट्स, तिसरा प्रकार पडतो युग्लिनाइड, चौथा प्रकार पडतो स्लाइम मोल्ड आणि पाचवा प्रकार पडतो प्रोटोझोआ. आपण डिटेलमध्ये सगळं समजून घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. एनसीईआरटी अख्खीच अख्खी तुमच्यासाठी मराठीत ओतलेली आहे मी. या किंगडम प्रोटिस्टामध्ये पहिला जो गट आहे, या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांनी समुद्राचा अख्खाच्या अख्खा तळ व्यापलेला आहे आणि तो गट आहे क्रायझोफाइट्स. आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचाच, पहिल्या गटाचा, क्रायझोफाइट्सचा. किंगडम प्रोटिस्टा याचा पहिला जर गट म्हणला तर तो आहे क्रायसोफाइट्स. आता क्रायसोफाइट्स सगळ्यात पहिल्यांदा याचं नाव फोडायचं. क्रायझो म्हणजे काय, सोनेरी रंगाचा, आणि फाइट्स म्हणजे काय, सूक्ष्म वनस्पती. क्रायसोफाइट्स सोनेरी रंगाच्या सूक्ष्म वनस्पतींचा गट म्हणलं तर तो आहे क्रायसोफाइट्स. क्लिअर. या क्रायसोफाइट्स मध्ये दोन महत्वाची उदाहरणं आहेत. पहिला आहे डायटम्स आणि दुसरा आहे डेस्मिड्स. या डेस्मिडलाच गोल्डन अल्गी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे प्रामुख्याने तुम्हाला एकतर गोड्या पाण्यात सापडतील किंवा खाऱ्या पाण्यात सापडतील, पण बाकी इतर तर सापडणार नाही, कारण हे बेसिकली जलचर आहे, ॲक्वेटिक सजीव आहे. त्याच्यानंतर साधारणतः हे पाण्यामध्ये प्लॅंक्टनच्या स्वरूपामध्ये, असं कचऱ्याच्या स्वरूपामध्ये तरंगत असतात. हा, पण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. एनसीईआरटी मध्ये या क्रायसोफाइटचं बेस्ट एक्झाम्पल जर दिलेलं आहे ते आहे डायटम्स. डायटम्स दिसतो कसा, तर हे पहा, या साबणाच्या बॉक्स सारखा. हा मध्ये जो आहे हा तो सजीव आहे. या डायटमचं शरीर जे आहे, म्हणजे हा साबणाचा जो बॉक्स आहे, या डायटमचे जे आवरण आहे हे सिलिकापासून बनलेलं असतं. जोपर्यंत या सजीवाला जगायचं तोपर्यंत हा सजीव जगतो. ज्या दिवशी हा सजीव मरतो तेव्हा ही जी सिलिका आहे, जी इनडिस्ट्रक्टेबल आहे, अविनाशी आहे, ती समुद्राच्या तळाशी जाते आणि साठायला लागते. अब्जावधी वर्षापासून अशा मेलेल्या डायटम्सचे जे अवशेष आहेत समुद्राच्या तळाशी साठत आलेला आहे आणि आता समुद्राच्या तळाकडे पाहिल्यावर असं वाटतं की जसं काय ते डायटोमेशियम अर्थ आहे. समुद्राची वाळू पहा, तुम्हाला एकदम खडबडीत लागणार. ती ऍक्च्युली खडबडीत वाळू काय आहे, तर ते सिलिकाचे अवशेष आहे आणि सिलिका आवरण कोणाचं होतं, तर या डायटम्सचं होतं. म्हणूनच या डायटम्सला चीफ प्रोड्युसर ऑफ सी म्हणजे महासागराचे मुख्य उत्पादक सुद्धा म्हणलं जातं. या डायटमचा उपयोग काय, ही साहजिकच खडबडीत माती असते, याचा उपयोग कशासाठी होतो तर पॉलिशिंगसाठी, त्याच्यानंतर तेल आणि सिरपच्या गाळणीसाठी, फिल्ट्रेशनसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. हे पहा, या इमेज मध्ये आपण पाहू शकता, हे जे आहे हे सगळे डायटम्स आहे, हे जिवंत डायटम्स आहे. काही दिवसांनी मरणार आणि मेले की मग ते सिलिकाच्या फॉर्म मध्ये समुद्राच्या तळाशी जाऊन बसणार आणि डायटोमेशियम अर्थ फॉर्म करणार. पेपरला येऊ शकता. आयोग जो किंगडम आणि फायलम याच्यामधल्या सजीवांची एक्झाम्पलची नेहमी नावं प्रश्न म्हणून विचारत असतो आणि ती नावं लक्षात ठेवायची असेल तर आपल्याला शॉर्टकट ट्रिक हवी असते. आणि या क्रायझोफाइट्ससाठी जी शॉर्टकट ट्रिक आहे ती पुढील प्रमाणे. क्रायझोफाइट्समध्ये ऍक्च्युली दोनच नाव येतात, एक येतं डायटम्स आणि दुसरं येतं डेस्मिड, ज्याला गोल्डन अल्गी म्हणतो, पण त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे. क्राय करून डायमंड गोल्ड झाला. क्राय, क्राय फॉर क्रायसोफाइट्स, डायमंड, डाय फॉर डायटम्स आणि गोल्ड, गोल्ड फॉर गोल्डन अल्गी. शॉर्टकट ट्रिक काय, क्राय करून डायमंड गोल्ड झाला. याच्यापेक्षा सोपी तुम्हाला सुचत असं ना, बिनधास्त वापरा.
चला पहा बरं जमतो का प्रश्न. फक्त 2 स्लाइड पाहिल्या, किंगडम प्रोटिस्टा मधला क्रायसोफाईट पहिलाच गट पाहिला आणि त्याच्यावर हमखास पेपरला विचारला जाईल असा प्रश्न आहे. पहा बरं जमतो का. चला टाइम अप. प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की क्रायसोफाईट्सच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. 3 विधानं दिलेली आहे. हे फक्त समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आढळतात. दुसरं, हे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने निष्क्रिय तरंगतात, ज्यांना प्लॅंक्टन म्हणतात. आणि या गटातील बहुतेक सजीव हे फोटोसिंथेटिक असतात. याच्यातला पर्याय नंबर म्हणजे तुम्हाला ओळखायचे यातले कोणते विधानं बरोबर आहे तर विधानं 2च बरोबर आहे, बी आणि सी. ए विधान का बरोबर नाही, कारण की क्रायसोफाईट जो आहे हा खाऱ्या आणि गोड्या दोन्हीही पाण्यात आढळणारा सजीव आहे. आणि हा मी NCERTचं रेफरन्स बुक वापरतो, स्टेट बोर्ड सायन्सचे रेफरन्स बुक वापरतो, लुसेंटचे बुक्स वापरतो, आयोग स्टँडर्डच रेफरन्स बुक वापरतो. आपण सुद्धा स्टँडर्ड रेफरन्स बुकच वापरतो. मी या प्रश्नाला आहे ना UPSC मटेरियल म्हणून ओळखन. का बरं. अहो पहा ना, तुम्हीच स्वतः प्रश्न वाचा आणि मला सांगा काय उत्तर येतं ते. चला काय आहे प्रश्न तर प्रश्न आहे की सुवर्ण शैवाल म्हणून ओळखला जाणारा डेस्मिड्स चा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होता. इतक्यात वाचलं ना गोल्डन अल्गी क्रायसोफाइट्स. कॉन्सेप्ट पक्का असेल तर उत्तर निघणारच. मी म्हणतो ना, तुम्ही किती सिरियसली माझं लेक्चर ऐकलंय ना त्याचं लगेच तुम्हाला स्वतःलाच त्याचं काय म्हणता येईल प्रचिती येणार आहे. 20 सेकंदाचे वेळ हे सुद्धा UPSC मटेरियल म्हणून गणलं जाऊ शकतं. चला पायचा प्रश्न काय आहे तर डायटमच्या पेशी भित्तिकेमध्ये खालील पैकी कोणत्या पदार्थाचा समावेश होतो ज्यामुळे त्याची पेशी भित्तिका ही अविनाशी किंवा इनडिस्ट्रक्टेबल ठरते. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो सिलिका. सांगायची गरज आहे का हो? अहो साहजिकच आहे ना, त्याचं बाहेरचं जे आवरण आहे ते सिलिकापासून बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते डायट्रोमिसिस अर्थ तयार होते. आपण ते सगळं पाहिलेलं ना ऑलरेडी. भाई साहब ये तो पक्का UPSC का मटेरियल है, MPSC का मटेरियल है. हा असा प्रश्न विचारला जाऊच शकतो आयोगाने. तुम्ही स्वतःच वाचा आणि मला सांगा की आयोग हा प्रश्न का नाही विचारू शकत. 20 सेकंदाचा वेळ आहे. मी म्हणतो ना की पहिल्यांदा तुमचा कॉन्सेप्ट पक्का केला ना, मी फक्त PYQचं अनालिसिस नाही करत आहे, मी आहे ना तो कॉन्सेप्ट अशा पद्धतीने पक्का करून देतोय. अहो कसाही आयोगाने फिरून प्रश्न विचारू द्या, आपल्याला उत्तर जमलंच पाहिजे. आणि या ठिकाणी प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सजीवांना समुद्रातील मुख्य उत्पादक किंवा चीफ प्रोड्युसर ऑफ ओशन म्हणलं जातं. कोण आहे. उत्तर आहे डायटम्स. ऑलरेडी आपण सगळं पाहिलेलं आहे. मी आता याचं एक्सप्लेनेशन करणार नाही. नसन कॉन्सेप्ट पक्का तर परत जाऊन 2 मिनिटात तो कॉन्सेप्ट पक्का करा की त्याच्यावर 1000 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आयोग कसाही प्रश्न फिरून विचारला तरी आपलं उत्तर नाही चुकलं पाहिजे. एवढं सांगतो. डायटोमिस अर्थ जे आहे आपण कॉन्सेप्ट पाहिलेला आहे त्याच्या रिलेटेड आहे. चला याचं उत्तर आहे डायटम्स. कॉन्सेप्ट पक्का. हा प्रयत्न आवडत असेल तर आता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो मन लावून लेक्चर बनवतोय, मन लाईन सबस्क्राईब करा. सॉरी तुमची लिंक मध्येच तोडत आहे, पण महत्त्वाची सूचना. अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी कोणती वापरायची, PYQ अनालिसिस कसं करायचं, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, सगळं जर का तुम्हाला शिकायचं असेल तर आत्ताच 9657003561 या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. रीडिंगमध्ये 17-18 घंटे बसले तरी एक्झाम निघत नाही. एक्झाम फक्त आणि फक्त निघते तुमच्या स्ट्रॅटेजीवर. विनरची स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा. सोबतच सांगतो 1 जून 2026 रोजी आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, आपली स्ट्रॅटेजी पण डिफरंट आहे आणि आपण त्याच पद्धतीने आपले सगळे व्हिडिओ बनवलेले आहे. अख्ख्या समुद्राच्या पाण्याचा रंग बदलण्याची ताकद ज्या सजीवांमध्ये आहे त्या सजीवांचं नाव म्हणजे डायनोफ्लॅजेलेट. आणि हाच आहे किंगडम प्रोटिस्टा मधला दुसरा गट. आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे याच गटाचा. पाहू शकता तुम्ही रेड सी, रेड टाईड सगळं आपण डिटेलमध्ये पाहू. डायनोफ्लॅजिलेट किंगडम प्रोटिस्टा मधला दुसरा गट. हे जे सजीव आहे हे प्रामुख्याने तुम्हाला फक्त समुद्राच्या पाण्यातच आढळणार, म्हणजे हे मरीन ऑर्गॅनिझम आहे. हे सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करतात कारण की त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. हे फोटोसिंथेटिक आहे, प्रकाश संश्लेषी आहे. या सजीवांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सजीव तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगात आढळणार कारण त्यांच्या पेशीमध्ये असलेल्या रंगद्रव्यामुळे. हे सजीव तुम्हाला कधी पिवळे दिसतील, कधी हिरवे दिसतील, कधी तपकिरी दिसतील, कधी निळे दिसतील आणि कधी लाल दिसतील. हे पहा हा हिरव्या रंगाचा डायनोफ्लॅजिलेट. सुरुवातीचा जो सजीव पाहिला ना
की ज्यानं समुद्राचं अख्खच्या अख्खं पाणी लाल केलं होतं ना? चला आता आपण त्याचा अभ्यास करू. त्याचं नाव आहे गोनियालॅक्स. गोनियालॅक्स जो आहे हा समुद्राची लाल भरती म्हणजे रेड टाईडसाठी कारणीभूत असतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सजीव दिसायला लाल रंगाचा आहे कारण त्याच्यामध्ये लाल रंगद्रव्य आहे आणि याची स्वतःला मल्टिप्लाय करायची ताकद इतकी भयानक आहे की काही वेळातच तो अख्खा समुद्र व्यापू शकतो आणि त्या समुद्राचं पाणी संपूर्ण तुम्हाला लाल दिसायला लागतं. हा भयानक विषारी आहे. यांनी जर का समुद्राच्या पाण्याचा रंग चेंज केला किंवा ती जर का जागा ऑक्युपाय केली तर विषारी द्रव बाहेर टाकतात आणि त्यामुळं तिथं राहणारे मासे आणि इतर सागरी जीव जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने मरतात. बऱ्याच वेळा तुम्हाला समुद्राचं पाणी लाल झालेलं दिसन, काही केसमध्ये तुम्हाला समुद्राचं पाणी निळं झालेलं सुद्धा दिसणार आहे. डिस्कव्हरीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. या सगळ्यासाठी कारणीभूत आहे हे डायनोफ्लॅजिलेट आणि या लाल रंगासाठी लाल भरतीसाठी जो कारणीभूत आहे त्याचं नाव आहे गोनियालॅक्स. पेपरला येण्यासारखा क्वेश्चन. चला लक्षात घेऊ पुढची भन्नाट ट्रिक काय आहे. तर आपल्याला पाहायचंय फायलम. फायलम आहे डायनोफ्लॅजिलेट. डायनोफ्लॅजिलेट मध्ये ऍक्च्युली दोनच उदाहरणं. पहिलं गॉन्युलिक्स आणि दुसरं नॉक्ट्युलिका. लक्षात कसं ठेवायचं? डायनोसोर नॉक्टोपस जो ऑक्टोपसचा भाऊ आहे त्याच्या घरी चमकणाऱ्या गोण्या घेऊन गेला. हे पहा डायनासोर जो आहे या नॉक्टोपसच्या घरी या चमकणाऱ्या गोण्या घेऊन गेला आहे की नाही. डायनोसोरचं डायना फॉर डायनोफ्लॅजिलेट, नॉक्टा फॉर नॉक्टुलिका आणि गोन्या फॉर गॉन्युलॅक्स. संपला विषय. मी म्हणलं ना मित्रांनो आपला कॉन्सेप्टच वेगळा आहे. काय करायचंय तर आपल्याला कॉन्सेप्ट 2 मिनिटात पक्का करायचा आणि त्या कॉन्सेप्टवर आजपर्यंत आयोगाने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेले आहे. यूपीएससीला सुद्धा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण की यूपीएससी म्हणजेच दीपस्तंभ आहे आपल्या आयोगाचा आणि असून कोणते असे प्रश्न आहे की जो या ठिकाणी तयार होऊ शकतात. आपण सगळं डिटेलमध्ये पाहतोय तसाच हा प्रश्न आहे जो हमखास विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय आहे तर डायनोफ्लॅजिलेट्स प्रामुख्याने कोणत्या आदिवासात आढळतात. ऑलरेडी तुम्ही उत्तर काढलेलं आहे. मी फक्त तुम्हाला उत्तर सांगतोय. ते आहे सागरी प्राणी. डायनोफ्लॅजिलेट जे आहे बोबडी वळायला लागली बरं का अक्षरशः माझी आता. डायनोफ्लॅजिलेट जे आहे ते सागरी पाण्यामध्ये आढळतात. मला आहे ना तुमच्यामध्ये एक प्रकारची स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची. ती म्हणजे बिटवीन द लाईन वाचायचं आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपला कॉन्सेप्ट पक्का झाला आणि या ठिकाणी आपण आता बिटवीन द लाईन किती वाचलेलं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. प्रश्न काय आहे घ्या ना पहिल्यांदा 20 सेकंदाचा वेळ. कशाला टेन्शन घ्यायचं. आणि मला माहिती तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहे. प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की डायनोफ्लॅजिलेट्सच्या संदर्भामध्ये खालील विधानं विचारात घ्या आणि पहिलं विधान कोणते मग हे सजीव स्वयंपोषी प्रकाश संश्लेषक असतात. एकदम बरोबर. त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगद्रव्य असतात. पिवळे हिरवे लाल. हे दोन्हीचे दोन्ही पर्याय बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 3. या प्रश्नाला मी खऱ्या अर्थाने यूपीएससी मटेरियल म्हणेन आणि हे असेच प्रश्न कंबाईनला सुद्धा विचारले जातात, राज्यसेवेला सुद्धा विचारले जातात आहे की नाही. चला पहा बरं जमतो काय प्रश्न. मला माहिती थोडा अवघड जाईल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये कॉन्सेप्ट सांगणार आहे. टेन्शन काय घ्यायचं. तर प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की डायनोफ्लॅजिलेटची पेशीभित्तिकेच्या रचनेचे म्हणजे सेल वॉलच्या रचनेचे मुख्य वैशिष्ट्य कोणतं. पर्याय 2 बरोबर आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू. हे पहा हा जो डायनोफ्लॅजिलेट आहे ना याची ही जी पेशीभित्तिका आहे ही पेशीभित्तिका बनलेली कशापासून असते तर सेल्युलोजच्या कडक पट्ट्यांपासून म्हणजे स्टिफ सेल्युलेस प्लेट्स पासून बनलेले असतील. लक्षात ठेवा. इथं कंपॅरेटिव्ह सुद्धा पाहू. डायनोफ्लॅजिलेटची पेशीभित्तिका जी आहे ती सेल्युलोजच्या कडक पट्ट्यापासून बनलेली असते तर क्रायसोफाइट्समध्ये मात्र सिलिकापासून बनलेली पेशीभित्तिका आढळते. कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा आहे. चला या प्रश्नाला सुद्धा यूपीएससी मटेरियल का नाही म्हणायचं तुम्हीच सांगा आणि का हा प्रश्न आयोग विचारणार नाही. मी मित्रांनो फक्त पीवायक्यूचं एक्सप्लेनेशन करायला नाही आलो इथं. मी इथं आलोय तुमचा कॉन्सेप्ट पक्का करायला आणि त्याच्यावर कशा प्रकारे अजून प्रश्न तयार होऊ शकतात ते सगळं सांगायला आलेलं आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे. 20 सेकंदामध्ये आता तुम्ही पहा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलमोस्ट काही जणांनी दिलं असेल काही जणांनी दिलं नसेल. आपण डिटेलमध्ये पाहू की मी आहे ना खालीलपैकी कोणता सजीव हा डायनोफ्लॅजिलेट गटामध्ये मोडतो जो रात्रीच्या वेळी चमकतो प्रकाश दर्शवतो. 4 पर्याय दिलेले आहे आणि त्याच्यातला योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 नॉक्ट्युलुका. चला आता वेळ झालेली एक्सप्लेनेशनची. कोणता सजीव आहे जो रात्रीच्या वेळी चमकतो
तो आहे नॉक्टिलुका. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला समुद्र रात्रीच्या वेळी चमकताना दिसतो आणि हा कोणामुळे चमकतो? या नॉक्टिलुका सारख्या असंख्य सजीव आहे ना त्या समुद्राचा पृष्ठभाग व्यापून टाकतात आणि त्याच्यामुळे तो समुद्र आपल्याला रात्री चमकताना दिसतात. हा जो नॉक्टिलुका किंवा गोनॅलक्स आहे हे महत्वाचे डायनोफ्लॅजिलेट्स आहे. नॉक्टिलुका हा समुद्रात रात्री प्रकाश सोडतो आणि ज्यामुळे त्याला समुद्राचं भूत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कॉन्सेप्ट आता खरा पक्का झाला. हा किंगडम प्रोटिस्टा आहे ना, हा खऱ्या अर्थाने खरंच महत्वाचा आहे बरं का, कारण याच्यामधले सजीवांना विचित्र विचित्र काहीतरी फेनॉमेना क्रिएट करत असतात आणि त्याच्यामुळे आयोगाला इथं जावंच वाटतं आणि प्रश्न विचारावा लागतो. हा सुद्धा UPSC मटेरियल प्रश्न म्हणून रेफर करू शकतो. काय आहे प्रश्न? घ्या ना वेळ पुरेपूर आणि द्या ना उत्तर. मला माहिती आहे तुम्ही काढणार आहे उत्तर, कारण तुमचा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. प्रश्न काय आहे तर, समुद्रातली लाल भरती रेड टाइड्स या संकल्पनेच्या संदर्भात खालील विधानं विचारत या. कोणती विधानं बरोबर आहे आपल्याला ती सांगायची आहे. पहिलं विधान आहे, ही घटना प्रामुख्याने गोनॅलक्स सारख्या लाल डायनोफ्लॅजिलेट्सच्या वेगवान गुणाकारामुळे दिसते. अहो, समुद्राचा सरफेस आपल्याला काही कालावधीनंतर पृष्ठभाग हा एकदम लाल दिसायला लागतो. आपण ते पाहिलेलं आहे ना ऑलरेडी, आणि त्यामुळं समुद्राचे पाणी लाल रंगाचे दिसू लागते. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास करा, कॉन्सेप्ट मी पक्का करून देणार आहे. हे पहा, हा आहे लाल समुद्र रेड टाइड्स आणि कोणामुळे होतो? वाचले ना सगळं आता, या गोनॅलक्समुळे. कॉन्सेप्ट पक्का. हा प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मला तुम्हीच सांगा की आयोग अशा प्रकारचा प्रश्न का नाही विचारू शकत. मी खूप वेळेस सांगते तुम्हाला, मी तुमचा 2 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करतोय. मला मागच्या वर्षीचे PYQचं ॲनालिसिस नाही करायचं. फक्त ह्या कॉन्सेप्टवर आयोग अजून कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो, UPSC मध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले आहे, मला सगळे तुमचे कॉन्सेप्ट पक्के करायचे आहेत. चला मग प्रश्न काय आहे तर, प्रश्न एकदम सोपा आहे की हा जो गोनॅलक्स सारखा जो सजीव आहे, जो डायनोफ्लॅजिलेट आहे, त्याच्याद्वारे उत्सर्जित केल्या जाणाऱ्या आणि मानवामध्ये पॅरालिटिक शेलफिश पॉइझनिंग, ज्याला आपण PSP म्हणतो, यासाठी कारणीभूत असणाऱ्या विषाचं नाव काय तुम्हाला ते सांगायचे. त्या टॉक्सिनचं नाव काय तुम्हाला सांगायचंय. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, सॉक्सीटॉक्सिन. कसं ते आता पाहू. आता हा जो गोनॅलक्स आहे ना, हा छोटा सजीव आहे. याला खायचं काम कोण करत असतं? शेलफिश करत असतं. आता या गोनॅलक्समध्ये ना सॅक्सीटॉक्सिन नावाचं विषारी टॉक्सिन असतं. हे ॲक्च्युली न्यूरोटॉक्सिन म्हणून काम करतं. हे आपल्या मज्जातंतूवर आघात करत असतं. शेलफिश जे आहे समुद्रातले, म्हणजे शिंपले, हे सजीव या गोनॅलक्सला खातात आणि यांच्या अंगातलं विष हे शेलफिशच्या अंगामध्ये साठायला सुरुवात होतं. आणि आपण काही माणसं शेलफिश सुद्धा खातात. मग ते शेलफिश जे लोक खातात त्यांच्या शरीरामध्ये हे विष जातं आणि परिणामतः त्यांना अर्धांग वायूचा झटका येतो. त्यालाच म्हणलं जातं पॅरालिटिक शेलफिश पॉइझनिंग. कॉन्सेप्ट पक्का. आता हे जे सजीव दिसतात ना, हे सजीव आहे किंगडम प्रोटिस्टा मधला तिसरा गट, युग्लिनॉइड म्हणून. दिसायला हिरवे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश भेटला तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील आणि प्रकाश नाही भेटला तर आजूबाजूला जे सापडतील त्याला खाऊन टाकतील. म्हणजे हे कधी कधी स्वयंपोषी म्हणून काम करतात आणि कधी कधी परपोषी म्हणून काम करतात. आणि आपल्याला आता अभ्यास करायचा आहे याच युग्लिनॉइडचा. युग्लिनॉइड किंगडम प्रोटिस्टा मधला तिसरा गट म्हणजे युग्लिनॉइड. या युग्लिनॉइडचं वैशिष्ट्य असं की हे सगळेच्या सगळे तुम्हाला शक्यतो गोड्या पाण्यामध्ये आढळणार. यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते, त्याऐवजी पेलिकल नावाचा प्रथिनांनी बनलेला एक थर असतो. पेपरला विचारलं जाऊ शकतं की युग्लिनॉइड मध्ये पेशीभित्तिका नसेल तर कशाचा थर असतो, तर तो असतो पेलिकलचा. या पेलिकलच्या थरामुळं यांचं शरीर अतिशय लवचिक किंवा फ्लेक्झिबल असतं आणि इकडून तिकडं जाण्यासाठी यांच्याकडे फ्लॅजिला म्हणजे कशाभिका असतात. मिशांसारखा पार्ट आहे, इकडं तिकडं जायला त्यांना कामा येतो. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सगळ्यात भारी आहे यांची पोषण पद्धती आणि यांच्या पोषण पद्धतीला, न्यूट्रिशनला मिश्रपोषी म्हणजे मिक्सोट्रॉफिक म्हणलं जातं. का बरं मिक्सोट्रॉफिक म्हणलं जातं? प्रकाश भेटला तर हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे त्यावेळेस ते फोटोसिंथेटिक असतात. पण ज्यावेळेस प्रकाश भेटत नाही तेव्हा ते दुसऱ्या सजीवांची शिकार करतात आणि स्वतःचं पोट भरतात, म्हणजे त्या केसमध्ये ते परपोषी म्हणून काम करतात. कधी स्वयंपोषी, कधी परपोषी. यांच्यामध्ये जे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी जे सापडतं ना, हे इतकं हायर क्वालिटीचं सापडतं ना की उच्च दर्जाच्या वनस्पतींमध्ये सापडणारं क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी यांच्यासारखंच आहे.
त्याच्यामुळंच या युग्निलाला वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला दुवा म्हणून ओळखलं जातं. कॉन्सेप्ट पक्का? चला आता वेळ झालेली भन्नाट ट्रिक पाहायची. पण खरं युग्लिनाइडला ट्रिकची गरज आहे का? नाही, याच्यात एकच सजीव होतं ना, युग्लिना. टॉपिक क्लिअर केल्या केल्या एमसीक्यू पीवायक्यूचा काय फायदा होतो माहिती का? की जर का आपला कॉन्सेप्ट पक्का झालेला नसेल ना, आपण परत जाऊन एकदा कॉन्सेप्ट पक्का करतो, कारण आपल्याला कळलेलं आहे की हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि आयोग इथं खूप छान पद्धतीचे प्रश्न विचारू शकतो. चला, काय आहे या ठिकाणी प्रश्न? तर प्रश्न आहे की युग्लिनॉइड्सच्या शारीरिक रचनेच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर विधानं सांगा. पहिलं विधान, याच्यामध्ये पेशी भित्तिका नसते. आत्ताच वाचलं नाव, नसती. पेशी भित्तिकाच्या ऐवजी प्रथिनांनी बनलेलं पेलिकल नावाचा स्तर असतो, त्याच्यामुळं हा जो युग्लिनॉइड सजीव आहे हा लवचिक असतो. चला पहा बरं, जमतो का प्रश्न? जमणारच, मी काहीच नाही सांगणार याच्यामध्ये. आता ऑलरेडी तुम्ही वाचलेला आहे हा प्रश्न, कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. तर काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की युग्लिनॉइड प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अधिवासात राहत असतो? फक्त साचलेल्या गोड्या पाण्यात सापडतो हा युग्लिनॉइड. चला, या प्रश्नाला पण मी आहे ना UPSC मटेरियल म्हणून. का बरं? पहा बरं प्रश्न किती छान आहे. आयोग आहे ना काय करतो माहिती का? की विशिष्ट अशा सजीव त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमी प्रश्न विचारत असतो आणि हा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर युग्लिना या सजीवाला वनस्पती आणि प्राणी या दोन्ही सृष्टीमधला दुवा मानतात, कनेक्टिंग लिंक मानतात. का बरं त्याला कनेक्टिंग लिंक मानतात? कारण तो जो सजीव आहे तो मिश्रपोषी म्हणजे मिक्सोट्रॉफिक आहे. आता कॉन्सेप्ट पक्का करू. हे पहा, हे जे पाणी आहे ना, साठलेलं गोड पाणी, याच्यामध्ये जे हिरवा थर आलेला आहे ना, हा थर आहे युग्लिनाचा. आता इथं तुम्ही इंडिव्हिज्युअल युग्लिनाला पाहू शकता या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये. आता हा जो युग्लिना आहे ना, हा युग्लिना आहे ना, याच्या अंगामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी सारखे प्रकाशसंश्लेषी रंगद्रव्य असतात. आता त्याच्यामुळे हा फोटोसिंथेटिक असतो आणि याच्या अंगामध्ये जे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी आहे ना, हे हायर ग्रेडच्या वनस्पतीमध्ये सापडणारं रंगद्रव्य आहे किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. आता दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? की ज्यावेळेस याला प्रकाश भेटतो त्यावेळेस तो प्रकाशाच्या सानिध्यात स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार, पण ज्यावेळेस याला प्रकाश भेटत नाही त्यावेळेस तो आपल्यासारखा परोपजीवी होतो, दुसऱ्याला पकडतो, खातो, त्याची शिकार करतो. म्हणून याला मिश्रपोषी सजीव म्हणलं जातं. सॉरी तुमची लिंक मध्येच तोडत आहे, पण महत्त्वाची सूचना: अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी कोणती वापरायची, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, सगळं जर का तुम्हाला शिकायचं असेल तर आत्ताच 9657003561 या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. रीडिंगमध्ये 17-18 घंटे बसले तरी एक्झाम निघत नाही. एक्झाम फक्त आणि फक्त निघते तुमच्या स्ट्रॅटेजीवर. विनरची स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा. सोबतच सांगतो, 1 जून 2026 रोजी आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, आपली स्ट्रॅटेजी पण डिफरंट आहे आणि आपण त्याच पद्धतीने आपले सगळे व्हिडिओ बनवलेले आहे. वनस्पतींची कुजलेली पानं काड्या खाणारा, बुरशीसारखा दिसणारा सजीवांचा, किंगडम प्रोटिस्टा मधल्या सजीवांचा चौथा गट म्हणजे स्लाइम मोल्ड. आणि आता आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे. हे पाय, बुरशीसारखाच दिसतो ना, हे आहे स्लाइम मोल्ड. मेलेल्या कुजलेल्या वनस्पतींचे किंवा त्यांच्या अवशेषांवर जगणारा सजीवांचा गट म्हणजे किंगडम प्रोटिस्टा मधला चौथा प्रकार, चौथा गट, त्याचं नाव आहे स्लाइम मोल्ड. हा मृतपजीवी किंवा सॅप्रोफॅटिक आहे. याला जर का अनुकूल परिस्थिती भेटली तर हा समूहामध्ये वाढायला सुरुवात करतो आणि इतका वाढतो ना की त्याच्या अंतर्गत येणार ज्या काही मृत वनस्पती तो सगळ्यांनाच खाऊन टाकतो. मग या समूहाला काय म्हणलं जातं? या स्लाइम मोल्डच्या तर प्लाझ्मोडियम म्हणलं जातं. आता हा प्लाझ्मोडियम जो शब्द आपण 2 ठिकाणी ऐकलेला आहे. सगळ्यात पहिलं मलेरियासाठी जो कारक आहे, जो प्रोटोझोन आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो, त्याला सुद्धा आपण प्लाझ्मोडियम म्हणतो. आणि हे जे स्लाइम मोल्ड आहे यांच्या सजीवांच्या समूहाला सुद्धा प्लाझ्मोडियमच म्हणलं जातं. पेपरला कन्फ्युजन निर्माण करणारे क्वेश्चन नेहमी विचारले जातात, म्हणून कॉन्सेप्ट पक्का करा. आता परत वेळ झालेली आहे भन्नाट ट्रिक पाहायची. कोणता आहे? आता पुढचा फायलम आहे तो स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड्स मध्ये फक्त 2च नावं लक्षात ठेवायची. एक स्लाइम मोल्ड आणि दुसरे त्यांनी तयार केलेल्या वसाहती, ज्याला प्लाझ्मोडियम म्हणतात. मग त्याची शॉर्टकट ट्रिक काय आहे? तर स्लाइम चिकटून प्लाझ्मा बनला. स्लाइमचं स्लाइम मोल्ड आणि प्लाझ्माचं प्लाझ्मोडियम. स्लाइम मोल्डची वसाहत म्हणजे प्लाझ्मोडियम. विचारलं जाऊ शकते पेपरला. पहा बरं, बिटवीन द लाईन वाचले, कॉन्सेप्ट पक्का झाला असं ना, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार. मी आता याचं उत्तर देणार नाही बरं का सारखं सारखं. हा एक सांगतो या ठिकाणी मित्रांनो, आपण आहे ना स्टँडर्ड स्टडी मटेरियल वापरतो. फक्त NCERT चे बुक्स, स्टेट बोर्डचे बुक्स आणि
लुसेंट काही ठिकाणी. माणसामध्ये विविध प्रकारचे रोग आजार पसरवणाऱ्या सजीवांचा गट म्हणलं तर प्रोटोझोआ किंगडम प्रोटिस्टा मधला पुढचा जो गट आहे त्याचं नाव आहे प्रोटोझोआ. लहानपणापासून हा अमिबा प्राणी आपण शिकलेलो आहे. दिसायला कसा हा अनिश्चित आकाराचा, याच्याकडे खोटे पाय असतात, ज्याला सुडोपोडिया म्हणलं जातं किंवा छदमपाद म्हणलं जातं. याचा वापर हालचाल करण्यासाठी, इकडून तिकडे जाण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी केला जातो. चला मग आपण आता या सजीवांचा डिटेलमध्ये अभ्यास करू. पेपरला याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. मी म्हणलं ना की या टॉपिकवर वनस्पतीच्या किंवा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जातील किंवा रोग आणि आरोग्यासाठी या टॉपिक मधले प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. प्रोटोझोआ सर्व परपोषी सजीवांचा गट. त्यांना प्राण्यांचं आदिम नातेवाईक किंवा प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह असं सुद्धा म्हणलं जातं. यांचा आकार जर म्हणला तर सर्वसाधारण 200 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा जास्त असतो. एक पेशी असतात, दृश्य केंद्रिके असतात. साहजिकच किंगडम प्रोटिस्टामध्ये मोडतात, म्हणजे एक पेशीच असणार आणि दृश्य केंद्रिकेच असणार, म्हणजे युकॅरियोटिक सजीव असणार. यांचं जर का प्रजनन पाहायचं झालं तर मुख्यत्वे यांच्यामध्ये द्विखंडी भवन म्हणजे बायनरी फ्युजन आढळतं. बायनरी फ्युजन म्हणजे काय की एक सजीव फुटतो आणि एकापासून 2 सजीव निर्माण होत असतात, त्याला म्हणलं जातं बायनरी फ्युजन. या प्रोटोझोआचे ना त्याच्या हालचालीवरून 4 गट पडतात. कोणते 4 गट पडतात आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहे, पण त्याच्यातले काही महत्त्वाची उदाहरणं. अमिबा. अमिबा कुठं सापडतो? तो गोड्यात पाण्यात आढळतो आणि स्वतंत्ररित्या जीवन जगत असतो. दुसरा जो सजीव आहे तो आहे पॅरामिशियम. पॅरामिशियम हा सुद्धा गोड्या पाण्यातच आढळणार आणि सिलियाच्या साहाय्याने हालचाल करणार. हे पहा, हा आहे पॅरामिशियम. हे जे दिसतात ना तुम्हाला केस, याला म्हणायचं सिलिया. तर हा जो पॅरामेशियम आहे या सिलियाच्या साहाय्याने हालचाल करत असतो. पुढचा जो आहे उदाहरण ते आहे एंटामिबा. एंटामिबा म्हणजे काय तर अमिबाचा चुलत भाऊ म्हणलं तरी चालेल. एंटामिबा काय होतो, आपण जर का दूषित पाणी पिलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी कधी कधी रक्ताचे संडास लागतात, बरोबर आहे. हे जो रक्ताचा संडास आहे याला काय म्हणलं जातं, अमाउंस किंवा डिसेंट्री. आणि डिसेंट्रीसाठी कारणीभूत कोणता प्रोटोझोन आहे तर तो आहे एंटामिबा हिस्टालिका. त्याच्या पुढचा आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की प्लाझ्मोडियम काय होतो, प्लाझ्मोडियम आपल्याला काय होतं तर मलेरिया किंवा हिवताप होत असतो. चला आता त्यांच्या हालचालीवरून जे प्रकार पडतात ते डिटेलमध्ये पाहू. प्रोटोझोआ गटात मोडणारे सर्वच्या सर्व सजीव हे परजीवी म्हणजे हेट्रोट्रॉप्स असतात आणि म्हणूनच त्यांना प्राण्यांचं आदिम नातेवाईक प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह म्हणून ओळखलं जातं. यांच्या हालचालीवरून यांचे साधारणतः 4 प्रकार पडतात. 4 प्रकारचे प्रोटोझोन आहे. पहिला आहे अमिबॉइड प्रोटोझोन. याच्यामध्ये हे जे सजीव असतात ते हालचालीसाठी आणि शिकार करण्यासाठी नकली पायांचा वापर करत असतात, ज्याला सुडोपोडिया म्हणतो किंवा आपण मराठीमध्ये छदमपाद म्हणतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अमिबा आणि एंटामिबा आपण लहानपणापासून हे शिकलेलो आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सजीव आहे, पुढचा जो प्रोटोझोन आहे तो आहे फ्लॅजिलिएटेड प्रोटोझोन. हा काय करतो, हालचाल करण्यासाठी याच्याकडे फ्लॅजिला म्हणजे कशाभिका असतात. याचं बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर ट्रायपॅनोसोमा. हा जो ट्रायपॅनोसोमा नावाचा प्रोटोझोन आहे याच्यामुळं स्लीपिंग सिकनेस नावाचा आजार होतो आणि आयोगाने याच्यावर आतापर्यंत 1000 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मी म्हणलं ना तुम्हाला मित्रांनो की या टॉपिकवर एक तर सजीवांचे वर्गीकरण मधून डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल किंवा रोग आणि आरोग्य या टॉपिकमध्ये तरी प्रश्न येत असतो, म्हणजे याचा स्कोप थोडा मोठा आहे या टॉपिकचा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रोटोझोन आहे त्याला म्हणतात सिलिएटेड प्रोटोझोन. याच्याकडे हालचालीसाठी असंख्य असे बारीक बारीक केस असतात, त्याला आपण सिलिया म्हणतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पॅरामिशियम. चौथा जो प्रकार आहे त्याला आपण स्पोरोझोन्स म्हणतो. स्पोरोझोन्स म्हणजे काय की जेव्हा हे स्पोर फॉर्म मध्ये असतात त्याच वेळेस हे आजार पसरवतात, मोठं झाल्यावर हे आजार पसरवत नाही. त्याच्यामुळे यांच्या जीवनचक्रामध्ये संसर्गजन्य बीजाणू अवस्था हीच महत्वाची ठरते रोग पसरवण्यासाठी. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर प्लाझ्मोडियम, जो आपण मलेरियाचा परजीवी म्हणून लहानपणापासून अभ्यास करत आलेलो आहे. मलेरिया म्हणजे हिवताप, हिवताप म्हणजे थंडी वाजून येणारा ताप. या 4ही प्रकारचे प्रोटोझोन नीट पाहून घ्या, पेपरला याच्यावर असंख्य प्रश्न विचारले जातात. पहिला जो आहे तो आहे अमिबा, जो त्याच्या हालचालीसाठी सुडोपोडियाचा वापर करत असतो. दुसरा जो आहे तो आहे ट्रायपोनोसोमा, जो त्याच्या हालचालीसाठी हे पहा या शेपटीचा वापर करत असतो. हा जो प्रोटोझोन आहे तो आहे ट्रायपोनोसोमा, जो स्लीपिंग सिकनेससाठी कारणीभूत आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रोटोझोन आहे तो आहे सिलिएटेड प्रोटोझोन म्हणजे पॅरामेशियम. हे पहा हे असंख्य केस त्याच्या अंगावर आहे आणि हा आहे पॅरामेशियम. आणि चौथा जो आहे त्याला म्हणलं जातं स्पोरोझोन म्हणजे बीजाणूच्याच केसमध्ये जे आजार पसरवत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर प्लाझ्मोडियम. मच्छर चावला, त्याच्या लाळेमध्ये असणारा जो प्रोटोझोन आहे तो आपल्या शरीरामध्ये गेला
आणि आजार पसरायला त्यांनी सुरुवात केली. 2 मिनिटं व्यवस्थित पाहून घ्या, कारण याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. आता वेळ झालेली आहे भन्नाट ट्रिक पाहायची. पुढचा फायलम आहे प्रोटोझोआ. या प्रोटोझोआमध्ये साधारणतः 4च सजीव होतात जे पेपरला विचारले जातात. पहिला अमिबा, दुसरा एंटामिबा, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम, पॅरामिशियम आणि ट्रॅपॅनोसोमा. चला मग ट्रिक काय आहे, तर प्रोफेसर अमिबाचा प्लाझ्मा टीव्ही पॅरामिशियमनी ट्राय केला. प्रोफेसर अमिबाचा प्लाझ्मा टीव्ही पॅरामिशियमने ट्राय केला. फॉर प्रोटोझोआ, म्हणजे हे उरलेले सगळे चारही सजीव जे आहे ते कशात येतात, प्रोटोझोआमध्ये येतात. मग प्रोफेसर अमिबाचा प्लाझ्मा, प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मोडियम, टीव्ही पॅरामिशियम, पॅरामिशियम त्याच्यातलंच उदाहरण आहे, आणि ट्राय केला. ट्राय म्हणजे ट्रायपॅनोसोमा. थोडा वेळ वाटलंच तर एक पॉज करा व्हिडिओ आणि ट्रिक लक्षात घ्या. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. कंबाईन पूर्व 2019 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. आपण आता जे प्रोटोझोन पाहिले त्याचं उदाहरण पाहिलं अमिबा, या अमिबावरच आलेला प्रश्न आहे. अमिबा मी म्हणतो ना, प्रोटोझोन मध्ये आवडता जर कोणता प्राणी असा आयोगाचा तो अमिबा आहे. काय प्रश्न विचारलेला आहे, तर प्रश्न विचारलेला आहे की द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते. द्विविभाजनासाठी एकच जनक पेशीची आवश्यकता असते. पॅरेंट पेशी एकच असते, ती फुटती, तिच्यापासून 2 नवीन सजीव जन्माला येत असतात. कॉन्सेप्ट पक्का. चला, कॉन्सेप्ट जर पक्का झालेला असणार ना, तर तुम्ही हा प्रश्न चुकणार नाही. पेपरला हमखास येण्यासारखा प्रश्न आहे. काय आहे, तर प्रोटोझोआ या संदर्भात खालीलपैकी विधानं विचारात घ्या आणि कोणती विधानं बरोबर आहे तुम्हाला सांगायचंय. 20 सेकंदाचा वेळ आहे. प्रश्नाचा वेळ संपत आलेला आहे. चला मग आता पाहू प्रश्न. प्रश्न काय आहे, तर प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीवी या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान जे आहे ते बरोबर आहे आपल्याला ते सांगायचंय. पहिला पर्याय जो आहे या ठिकाणी तो आहे, हे सर्व सजीव परपोषी असतात. एकदम बरोबर आहे ना. या प्रोटोझोआ म्हणजे काय हो, किंगडम प्रोटिस्टा मधला 5वा गट प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे परपोषी, सगळेचे सगळे सजीव याच्यातले हेटरोट्रॉफिक असतात. दुसरं, त्यांना प्राण्यांचे आदिम नातेवाईक म्हणलं जातं. का बरं आदिम नातेवाईक म्हणता माहिती का, कारण की हे सुद्धा परपोषी आणि आपण सुद्धा परपोषी, आपण सुद्धा दुसऱ्याच्या जीवावर जगतो, हे सुद्धा दुसऱ्याच्या जीवावर जगतात, म्हणून यांना प्राण्यांचं आदिम नातेवाईक म्हणलं जातं. वरीलपैकी दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. एकदम छान प्रश्न आहे बरं का. काय दिलेलं आहे, या ठिकाणी गलेट नावाची पेशीमुख पोकळी जी शरीराच्या बाहेरील बाजूस उघडते, हे खालीलपैकी कोणत्या आदिजीवाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रोटोझोआचं, आणि उत्तर आहे याचं अमिबा. हा व्हिडिओ आहे ना, हा शांतपणे पहा. हे पहा, ही जी पोकळी ना, याला गलेट म्हणतात. हे पाहिजे, चाललं अन्न खाल्लं यांनी सोडपुडेच्या साह्याने, आता ते गलेटमध्ये चाललेलं आहे आणि या गलेटमधून ते अन्न त्याच्या शरीरामध्ये गेलेलं आहे, या अमिबाच्या. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. एकदम छान प्रश्न आहे बरं का. काय दिलेलं आहे, या ठिकाणी गलेट नावाची पेशीमुख पोकळी जी शरीराच्या बाहेरील बाजूस उघडते, हे खालीलपैकी कोणत्या आदिजीवाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रोटोझोआचं, आणि उत्तर आहे याचं अमिबा. हा व्हिडिओ आहे ना, हा शांतपणे पहा. हे पहा, ही जी पोकळी ना, याला गलेट म्हणतात. हे पाहिजे, चाललं अन्न खाल्लं यांनी सोडपुडेच्या साह्याने, आता ते गलेटमध्ये चाललेलं आहे आणि या गलेटमधून ते अन्न त्याच्या शरीरामध्ये गेलेलं आहे, या अमिबाच्या. पहा बरं, PSI पूर्व 2016 ला आलेला प्रश्न जमतो का. प्रश्न काय आहे, तर मलेरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा टिंबटिंब फायलम मध्ये समावेश होत असतो. याचं उत्तर आहे, मी सांगणार का नाही, तुम्हाला माहिती उत्तर. उत्तर आहे प्रोटोझोआ. चला आता भाऊ पुढचा प्रश्न. कंबाईन ग्रुप सी 2025, 11 जानेवारी 2026 ला जो काही पेपर आलेला आहे त्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न. आणि मित्रांनो, आयोगाचा सगळ्यात आवडीचा जर का कोणता आजार असेल तर तो आहे मलेरिया. 2011 पासून 2026 पर्यंत इतक्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ना, आपण सगळे प्रश्न पण पाहणार आणि डिटेल मध्ये कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करणार. आय थिंक 20 सेकंदाचा वेळ होऊन गेला. चला प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की घातक सबटर्शियन मलेरिया कोणामुळे होतो. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायातलं उत्तर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. डिटेल मध्ये पाहू आता. आपण नेहमी वाचतो की मलेरिया जो आहे ना, हा प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोअन पासून म्हणजे आधी
जीवापासून होणारा आजार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पाहू हे प्रोटोझोआ काय आहे. तर प्रोटोझोआ म्हणजे एका पेशीपासून बनलेला सजीव जो परपोषी असतो, जो अन्नासाठी इतर सजीवांवर किंवा सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असतो आणि आपल्या शरीराची सगळी कामं त्या एकाच पेशीद्वारे करत असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर अमिबा. हे पहा या ठिकाणी हा जो आहे अमिबाचा फोटोग्राफ आहे, सेल्फी आहे. दुसरं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम आणि तिसरं एक्झाम्पल आहे युग्लिना. आता पुढचा कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पाहू. एवढं तर कळलं की मलेरिया जो आहे हा प्रोटोझोयन आजार आहे. प्लाझ्मोडियम नावाचा एक सूक्ष्म आदिजीव याच्यामुळे मलेरिया होत असतो. याचा प्रसार अॅनिफिलीस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होत असतो. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे या प्लाझ्मोडियमचे 3 प्रकार पडतात. पहिला प्लाझ्मोडियम वायवॅक्स, दुसरा प्लाझ्मोडियम मलेरिया आणि तिसरा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. याच्यातला हा जो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम जो आहे हा सगळ्यात खतरनाक. याच्यामुळं जर का मलेरिया झाला तर त्याला घातक मलेरिया म्हणलं जातं आणि याच्यात हा मलेरिया प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. बरं मित्रांनो, ही जी सगळी माहिती ना ही 12वी एनसीईआरटी मधली आहे आणि ही डिटेल याच्यामुळे देतोय की मलेरियावर खूप प्रश्न आलेला आहे. चला आता प्रवास पाहायचा. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की अॅनिफिलीस डासाची जी मादी आहे ती संक्रमित व्यक्तीला चावते. संक्रमित व्यक्तीला चावल्यावर त्या संक्रमित व्यक्तीच्या रक्तामध्ये असणारे जे काही प्लाझ्मोडियम आहे, जे स्पोरोझाइट म्हणून ओळखलं जातात, हे डासाच्या लाळेमध्ये जाऊन बसतात आणि त्याच ठिकाणी ते स्वतःला वाढवतात. जेव्हा हाच डास दुसऱ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते स्पोरोझाइट्स त्या मानवी शरीरामध्ये जातात आणि यकृतामध्ये जाऊन स्वतःची संख्या वाढवायला सुरुवात करतात आणि तिथं संख्या वाढली की त्या ठिकाणी असणाऱ्या लाल रक्तपेशींवरती हल्ला करतात. आरबीसी म्हणजे तांबड्या रक्तपेशी फुटल्यामुळे हिमोजाईन नावाचे विषारी द्रव बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे दर 3 ते 4 दिवसांनी थंडी वाजून येत असती. हा शब्द लक्षात ठेवा हिमोजाईन, कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की मलेरियामध्ये कुठलं विषारी द्रव बाहेर पडत असतं, तर हिमोजाईन नावाचं द्रव बाहेर पडत असतं. याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की मलेरिया जो आहे या परजीव्याला आपलं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 होस्ट म्हणजे 2 यजमानांची गरज पडत असती. पहिला म्हणजे डास आणि दुसरा म्हणजे माणूस. अॅनिफिलीस डासाची माती चावल्यामुळं मलेरिया आजार होत असतो आणि या ठिकाणी ती फक्त वाहकाचं काम करत असती. आता झाला कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू पुढचा प्रश्न. भारी प्रश्न आहे बरं का. आयोग याच्यावर दोनदा तीनदा प्रश्न विचारून बसलेला आहे या टॉपिकवर. कंबाईन ग्रुप बी 2020 4 सप्टेंबर 2021 ला आलेला प्रश्न आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे. पहा बरं जमतं का? नाही आपण आहेच ना सोडवायला. प्रश्न काय आहे की आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर नाव आहे ट्रॅपेनोसोमा. उत्तर आहे ट्रॅपेनोसोमा. नाव खूप भारी आहे. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. बोलता बोलता डुलक्या घेणारा आजार म्हणजे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस एक गंभीर आजार ट्रॅपनोसोमा गॅबियन्स या प्रोटोझोआमुळे म्हणजे आदिजीवमुळे होत असतो. ट्रॅपनोसोमा हा एक कशाभिघातहारी मला मराठीत येत नाही थोडं फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन आहे. या परजीवीचा प्रसार स्टेत्से नावाच्या माशीच्या चावण्यामुळे होत असतो आणि परिणामतः हा परजीवी मानवी शरीरामध्ये रक्ताद्वारे सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत जातो, मध्यवर्ती मज्जासंस्थेपर्यंत जातो आणि त्यामुळं त्या व्यक्तीला सतत प्रचंड डुलक्या येतात किंवा झोप येते. म्हणून याला म्हणलं जातं स्लीपिंग सिकनेस. हा आजार प्रामुख्याने सब सहारा आफ्रिकेत जिथं स्टेत्से माशांचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आढळतो. विषय निघाला म्हणून सांगतो. प्रोटोझोआ आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेले आहे की प्रोटोझोआ काय असतं. ठीक आहे. तर प्रोटोझोआ प्रामुख्याने 4 प्रकारचे असतात. पहिला असतं अॅमेबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझाइन्स. आता फ्लॅजिलेटेडचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ट्रॅपिनोसोमा, सिलिएटेडचं उदाहरण द्यायचं झालं तर पॅरामेशियम आणि स्पोरोझोन्सचं उदाहरण द्यायचं झालं तर प्लाझ्मोडियम. मलेरिया ज्याच्यामुळे होतो तो. कॉन्सेप्ट पक्का. पहा आयोगाने याच कॉन्सेप्ट वर 2 प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व 2020 ला आलेला प्रश्न आहे. पहा बरं जमतो का? जमणारच आहे ना. आताच तर पाहिला आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. फक्त या ठिकाणी काय सांगितलेलं आहे टीसीटीसी म्हणजेच स्टेत्से माशी चावल्यामुळे होणारा आजार कोणता? तर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. चालता बोलता डुलक्या घेणारा माणूस.
चला आता आपण सगळे पीवायक्यू पाहिले आणि आता आपण पाहणार आहे इम्पॉर्टंट एमसीक्यू आणि ते पण फास्ट पाहणार आहे. पहिल्यांदा अमिबावरचे पाहणार आहे, नंतर किंगडम प्रोटिस्टावरचे पाहणार. तुम्हाला पटापट उत्तरं द्यायचे, 20 सेकंदाचा वेळ आहे. पहिला प्रश्न आहे काय? पहिला प्रश्न की अमिबामध्ये अन्नग्रहण करण्याच्या विशिष्ट प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस हे पहा या ठिकाणी हे जे घेतलेले ना अन्न त्यांनी तोंडामध्ये, ही जी क्रिया आहे याला म्हणलं जातं फॅगोसायटोसिस. चला पुढचा एमसीक्यू एकदम फास्ट. अमिबा पचलेलं अन्न कोणत्या प्रक्रियेद्वारे थेट पेशीद्रव्यात शोषतो? उत्तर आहे डिफ्युजन. कसं ते पहा. हे पहा, हा व्हिडिओ जर का तुम्ही व्यवस्थित पाहिला तुमच्या सगळं लक्षात येऊन जातं. हे पहा या ठिकाणी तो काय, हे पहा हे डिफ्युजन झाली प्रक्रिया. शोषलेलं अन्न डिफ्युजन या पद्धतीने सगळ्या पेशीमध्ये पाठवलं जातं. चला पुढचा एमसीक्यू काय आहे? 20 सेकंदाचा वेळ आहे. सोडा जमतं का? मी फक्त प्रश्न वाचतो तुमच्यासाठी. गलेट नावाची पेशीमुख पोकळी जी शरीराच्या बाहेरील बाजूला उघडते ती कोणत्या आदिजीवाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे? सांगायची गरज आहे का हो? आत्ताच पाहिलं ना आपण. उत्तर आहे अमिबा. चला लगेच एमसीक्यू सोडून पाहू. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्यायचंय आणि त्याच्यातली योग्य विधानं तुम्हाला निवडायची आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे. आत्ताच आपण शिकलेलो आहे किंगडम प्रोटिस्टा बद्दलची माहिती. या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते आहे या सृष्टीतील सर्व सजीव एक पेशी आणि दृश्य केंद्रिक आहे. आत्ताच पाहिलं, बरोबर आहे. यांच्या प्रचलनासाठी जी मुवमेंट आहे ती छदमपाद, रोमके, कशाबिका म्हणजे सुडोपिडिया, सिलिया आणि फ्लॅजरला मार्फत होत असते. दोन्हीचे दोन्ही पर्याय बरोबर. चला पुढचा एमसीक्यू. खालील जोड्या विचारात घ्या. इथं प्रोटिस्टाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं दिलेलं आहे. तुम्हाला योग्य उदाहरणं किंवा विधान ओळखायचे आहे. पहिले या ठिकाणी जे आहे ते आहे क्रायसोफाईट. क्रायसोफाईटचं उदाहरण काय? डायटम्स. एकदम बरोबर आहे. डेस्मिड आणि डायटम्स. त्याच्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स याचं उदाहरण आहे गोनियम आणि गोनॅलेक्स. त्याच्यानंतर प्रोटोझोआचं उदाहरण आहे अमिबा. म्हणजे वरचे सगळेचे सगळे पर्याय बरोबर आहेत. चला पहा बरं, येणार की नाही पेपरला क्वेश्चन यासारखाच आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणते रोग प्रोटोझोआमुळे होत नाही? आदिजीवीमुळे न होणारे रोग तुम्हाला ओळखायचे आहेत. 4 पर्याय आहे. पहिला आहे अमिबियासिस, होतोच ना अमिबामुळं, हा परजीवीच आहे ना प्रोटोझोआच आहे. मलेरिया हा सुद्धा होतो. त्याच्यानंतर काला आजार सुद्धा आदिजीवीमुळे होणारा आजार आहे. आणि हत्ती रोग जो आहे हा फक्त आदिजीवीमुळे होत नाही. कसं ते आता डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहू. वरच्या 2 आजारांबद्दल तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. हत्ती रोग जो आहे हा प्रामुख्याने प्रोटोझोआमुळे होत नाही, तर हा वुचेरिया बँकॉफ्टी नावाच्या गोलकृमीमुळे होत असतो. उरलेले 3 आजार हे प्रोटोझोन आजार आहे. पण काला आजार कसा? तर काला आजार हा जीवाणूमुळे नाही होत, तर लिशमॅनिया नावाच्या प्रोटोझोआमुळे आदिजीवीमुळे होत असतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला किंगडम प्रोटिस्टा मधल्या सजीवांचं जी नावं आहे ती लक्षात ठेवायला त्रास होणार नाही. ही शॉर्टकट ट्रिक आहे. याच्यापेक्षा सोपी शॉर्टकट ट्रिक असेल तर तुम्ही वापरू शकता. सॉरी तुमची लिंक मध्येच तोडत आहे, पण महत्त्वाची सूचना, अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी कोणती वापरायची, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, सगळं जर का तुम्हाला शिकायचं असेल तर आत्ताच 9657003561 या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. रीडिंगमध्ये 17-18 घंटे बसले तरी एक्झाम निघत नाही. एक्झाम फक्त आणि फक्त निघते तुमच्या स्ट्रॅटेजीवर. विनरची स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा. सोबतच सांगतो 1 जून 2026 रोजी आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, आपली स्ट्रॅटेजी पण डिफरंट आहे आणि आपण त्याच पद्धतीने आपले सगळे व्हिडिओ बनवलेले आहे. चला संपला बरं का टॉपिक किंगडम प्रोटिस्टा. आणि आता सुरू होणार आहे पुढचा महत्त्वाचा टॉपिक किंगडम फंगाय. रोज रात्री 9:30 ला आपण लाईव्ह भेटतो आहे, ठीक आहे. आणि उद्याचं जे लेक्चर आहे ते आहे किंगडम फंगाईवरचं. नक्की पहा. आपला पॅटर्न वेगळा आहे. आपल्याला कॉन्सेप्ट पक्का करायचा, त्याच्यानंतर त्याचे पीवायक्यू पाहायचे आणि फक्त पीवायक्यूचं विश्लेषण नाही करायचं, तर त्या टॉपिकवर अजून आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो सगळं आपल्याला पाहायचं आहे. प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, विसरू नका. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा.